अपेक्षित आहे सर्व बसलेल्यांनी पेपर सोडवला असेल. ठीक आहे. रन टाइम जे चेंजेस झाले त्याबद्दल बोलतो सविस्तर पहिले, कारण की आपण आधी पहिले क्लासरूम घेणार होतो, पण आपण हा जो इनिशिएटिव्ह आहे तो आपण डायरेक्टली फ्री ऑफ कॉस्ट केलेला आहे. तुम्हाला कुठेही ₹490 रिमेनिंग अमाउंट पे करायचं काम नाही. त्यामुळे मग आपण हा इनिशिएटिव्ह जो आहे डायरेक्टली हे रोज 3 ते 5 तुमचं डिस्कशन असेल, म्हणजे 3 ते 5 जे काही असेल ते. समजलं ना? चांगली गोष्ट आहे की काय नाराज झालेच आहे? पैसे भरायचे आहे का? ठीक आहे. सो बेसिकली मुद्दा जो आहे आपण असा विचार केला की जो आपला क्लासरूम आहे, आपली अवेलेबल नसेल 11ला बरोबर, आणि आयोगाचा वेळ काय असतो पेपरचा 11 ते 12. म्हणून मग तुम्ही प्रामाणिकपणे 11 ते 12 मध्ये तुम्ही तो तुमच्या कंपार्टमेंटमध्ये लायब्ररीच्या सोडवणं अपेक्षित आहे पेपर. ठीक आहे. त्याच वेळेस सोडवा. ठीक आहे. म्हणजे एक तुमचा माइंडसेट होईल आणि त्या वेळेला सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि तुम्हाला ते प्रॅक्टिस होईल तुम्हाला, है ना? बऱ्याच जणांचा जेवायचा वगैरे टाईम नाही आहे तुम्हाला असं वाटते बऱ्यापैकी. सो बेसिकली 11 ते 12च पेपर सोडवण्याची सवय लावा आतापासून. जर इन केस एखाद्या दिवशी वाटलं की टार्गेट कंप्लीट नाही झाले, तर तुम्ही ते 3च्या दरम्यान सोडू शकता. म्हणजे पेपर इथे क्लासला यायच्या अगोदर तुमचे ॲटलीस्ट पेपर सोडून झाला असला पाहिजे कंपल्सरी. नाही तर तसं येऊन इथे आन्सर ऐकून फक्त काही फायदा होणार नाही. ठीक आहे. सो बेसिकली हा पहिला रूल लक्षात ठेवा. समजलं प्रत्येकाला? ओके. दुसरं महत्त्वाचं जे आहे याच्यामध्ये आपण सेक्शन वाईज गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे, आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पहिल्या दिवशी डे फर्स्टला जे सांगितलं शेड्यूल की सकाळी 12 पर्यंत जीएस वगैरे त्या अनुषंगानं, त्यामध्ये आता फक्त 3 ते 5 मध्ये तुम्ही फिक्स टाइम आपला स्लॉट मांडू शकता. आता म्हणजे जे मी परवाच्या दिवसच्या लेक्चरला सांगितलं होतं की टाइम आपण फिक्स करू एक, तर आपला आता लेक्चर काय टाइम असेल 3 ते 5. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर एनी हाऊ तुम्हाला पेपर सोडून यायचा आहे. तसं कीर्तन ऐकून फायदा होणार नाही. ठीक आहे. कसा वाटला पेपर आजचा? ठीक आहे. सिलेक्टिव्ह एकदम व्यवस्थित पूर्ण जे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं एकंदरीत जो अनुभव आहे, आणि दुसरा महत्त्वाचं रिव्हिजनची सुद्धा काळजी घेतली आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक म्हणजे पॉईंट जो आहे सिलेबसचा सब पॉईंट आहे त्याच्यावरही आपण जे आहे, आणि जिथे कन्फ्युजन आहे, जिथे अपवाद आहे, तिथे मुद्दाम क्वेश्चन आपण टाकलेले आहे. सेकंड वन जे आहे मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स मुद्दाम आजच्या पेपरमधलं एकदम सोपं ठेवलं आहे. ठीक आहे ना. तुलनेनं रिझनिंगचे काही क्वेश्चन जे ब्लड रिलेशनचे आहे ते फोटोमध्ये मधले बरोबर आहे, तर ते थोडे मुद्दाम कठीण ठेवले आहे की तुम्ही स्किप करता की वेळ घेता त्याच्यावर. तर बरेच जणांना मला असं वाटते वेळ घेतला असेल त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे त्यांचा अटेम्प्ट नाही झाला है ना. ही स्ट्रॅटेजी होती आजच्या पेपरची. प्रत्येक पेपरची एक स्ट्रॅटेजी असेल, त्यातून तुम्हाला काहीतरी सांगण्याचं तात्पर्य असेल. ठीक आहे. सायन्सही आपण जर बघितलं तर एखादा दुसरा न्यूमरिकल टाकलेला आहे, मला वाटतं तो केल्विनचा आपण टाकलेला आहे. बाकी जवळपास म्हणजे सोपंच ठेवला आहे, पीवायक्यूच आहे लिटरली. आणि मी सांगतो तुम्हाला की सायन्सचे जर पीवायक्यू जरी केले तर 100% खात्रीनं 7-8 मार्क्स तुम्हाला आरामात मिळतात. त्याच्या वरचे जे असतात 2-3 मार्क्स ते फक्त ॲप्लिकेशन आणि तुम्हाला सायन्स किती समजलं त्याच्या आधारावर असतात. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जस्ट फक्त सायन्सचे पीवायक्यू जरी करून गेले तरी मी सांगेल 5-6 मार्क्स तुम्हाला सहज येतात त्या ऑप्शनमधून, कुठून तरी टॉपिकमधून, सब टॉपिकमधून किंवा या टेस्टच्या एक्सप्लेनेशनमधून. ठीक आहे. समजलं? काही अडचण? दुसरं महत्त्वाचं, पैशाची जर अडचण नसेल तर पेपर मला वाटते प्रत्येकाने जे आहे ऑफलाईन काढायला पाहिजे, प्रिंट आउट काढायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रन टाईम एक्सप्लेनेशनच्या वेळेस तुम्हाला त्याच्यावर लिहिता येईल. दुसरा महत्त्वाचा आपला पेपर कोणत्या पॅटर्नमध्ये आहे? ऑफलाईन. अजून ऑनलाईन झालेला नाही. मागे आलं होतं 2 वर्ष अगोदर ऑनलाईनचं पण नाही झालेला तसा. तरी सुद्धा कोणाला पैशाची अडचण असेल तर तुमच्या ॲप सेक्शनमध्ये टेस्ट सेक्शनमध्ये जा. तो पेपर तुम्हाला जो आहे सोडवता येतो डायरेक्टली. आलं का कोणी चेक करून? आलंच नाही. ठीक आहे. क्युरिओसिटी. हो. फक्त पॉलिटी संपेपर्यंत हे चालेल हां. उशिरा आला तर 7 दिवस तुम्हाला सवय म्हणजे सूट दिली आहे. 7 दिवसानंतर हे दोन्ही गेट बंद होऊन जाईल. ठीक आहे. तर आपलं काय सुरू होतं ते टेस्ट सोडवली का कोण ऑनलाईन असं आहे का कोणी? किंवा चेक केली तर लक्षात घ्या. एखाद्या दिवशी जर असं झालं की बुवा ऑफलाईन पेपर सोडवणं नाही झाला पॉसिबल, ऐन वेळेस काही झेरॉक्सची काही अडचण आली, तर तुम्ही ॲपमध्ये जाऊ शकता टेस्ट सेक्शनमध्ये. बघून घ्या वाटलं आत्ताच. ॲपमध्ये जा. बघून घ्या, बघून घ्या. बॅचेसमध्ये तुम्ही गेलात, बॅचेसमध्ये अंतिम 2.0 त्याच्यामध्ये डायरेक्टली लास्ट एकदम स्क्रोल करा. लास्ट इकडे लेफ्ट साईडनं घ्या. अनाउन्समेंट, असाइनमेंट त्याच्या बाजूला एक टेक्स्ट म्हणून टॅब आहे. ते जे म्हणतात तुम्ही स्टडी मटेरियल ते फ्युचर यूजसाठी ठेवलं आहे. म्हणजे तुम्हाला नंतरही ॲक्सेस करता आली पाहिजे ते टेस्ट त्याच्यासाठी ठेवले आहे. तुम्ही लेफ्ट साईडनं स्क्रोल करा. टेस्ट सेक्शनमध्ये डे 1 लिहिलं आहे प्रॅक्टिस टेस्ट. दिसलं का? हे इथे आपण गेलो.
त्याच्यामध्ये लास्ट टेस्ट याच्यामध्ये डे 1 इथे जर तुम्ही टाकलं तर डायरेक्टली तुम्हाला टेस्ट 1 सोडवता येते. लगेच तुमचा तिथे स्कोर सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. आणि त्याचा एक फायदा असा होईल का तुमचा लाईव्ह स्कोर मला पाहता येईल. सोडवणारच नाही मग कोणी आहे ना. ठीक आहे. तो बेसिकली हे सोडवू शकता तुम्ही. ऑप्शन आहे तुमच्याकडे. तसं तर ऑफलाईनच सोडवा. ठीक आहे. क्लिअर? चालू करू डिस्कशन. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी 7 दिवस सहन करावं. सहन म्हणजे हा सगळा पॅटर्न, हे सगळं बंबार्डिंग, डे 1 चे टार्गेट, डे 2, डे 3 7 दिवसानंतर हळूहळू गोष्टी वर्कआउट होणं सुरू होईल. ठीक आहे. त्यामुळे रेग्युलॅरिटीज यायला सोपं जाईल. ठीक आहे. पण नवीन विद्यार्थी एकदम घाबरायचं काम नाही. तसं टेस्ट 1च किंवा डे 1च चालू आहे, डे 2 चे टार्गेट येऊन गेले सकाळी, तर कसं बा, बरोबर? तर आपण ऑलरेडी सांगितलं हा 50 दिवसाचा प्रोग्राम हा रिव्हिजन प्रोग्राम आहे, बरोबर? सो बेसिकली नवीन विद्यार्थ्यांना कदाचित कठीण जाऊ शकते, पण त्यांनी टिकून राहणं हे अपेक्षित आहे. कारण की आयुष्यात कसं टिकून राहिला ना गोष्टी वर्कआउट होतात. ठीक आहे. फक्त असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली बघा, पहिलं टार्गेट डे 1 तुम्हाला कालच्या दिवसाचे टार्गेट होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनेची निर्मिती, वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघराज्य आणि राज्यक्षेत्र आणि लास्ट पॉईंट आपला सिटिझनशिप, नागरिकत्व. हा तुमचा पॉलिटीचा भाग होता. सायन्स तुम्हाला बरोबर एक फिजिक्सचा आणि एक केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि मेजरमेंट. ठीक आहे. त्यानंतर करंट अफेअर्स मध्ये आज आपण 15 क्वेश्चन जानेवारी 2025 ची परिक्रमा कव्हर केलेली आहे. आणि त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये 20 क्वेश्चन्स आहे आपले. त्यामध्ये बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स. तुमचं आजच्या पेपरमध्ये प्युअर इंटेन्शन काय होतं की तुमचे कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे. ज्याचा आजच्या पेपरमध्ये 17-18 अटेम्प्ट आहे मॅथ्स आणि रिझनिंगचा, त्यांना लक्षात घ्यावं का त्याचे कॅल्क्युलेशन फास्ट आहे. आणि ज्यांचा अटेम्प्ट 13-14 दरम्यान आहे तुमचं कॅल्क्युलेशन स्लो आहे. जरी तुम्हाला येत होते पेपर पूर्ण 20 पैकी 20, तर तुमचे कॅल्क्युलेशन नाही झाले पॉसिबल. आणि त्यातल्या त्यात जीएसला मी बॅलन्स केलाय, आलं असेल तुम्ही तर बरोबर, काही मल्टी लायनर आणि वन लायनर टाकले. वास्तविक पाहता मी आणखी डिफिकल्टी वाढवू शकलो असतो राज्यसेवा मेन्सचे क्वेश्चन घेऊन, पण मी वेळेचा विचार केला तुमचा. ठीक आहे ना. सो बेसिकली जर एका दिवशी असं वाटलं मला किंवा राज्यसेवा मेन्सचे क्वेश्चन अपेक्षित आहे मला कंबाईनला, आणि जर मी ते इन्क्लूड केले तर मी निश्चितपणे तुम्हाला वेळ वाढवून देईल, काळजी नसावी. ठीक आहे. बघा, बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स आणि आपण रिझनिंगचा टॉपिक कोणता घेतलाय, ब्लड रिलेशन. रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स मध्ये बघा तुम्ही व्हेरिएशन आहे. म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये आपण असंच नाही घेतलाय, तर आपण टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4 हे चारही टाईप या 10 क्वेश्चन मधून कव्हर केलेले आहे. म्हणजे बरोबर बघा, ब्लड रिलेशनच्या अनुषंगानं नातेसंबंधावर तुम्हाला आहेच. ठीक आहे. त्यानंतर जे आहे तुम्हाला कोडिंग डिकोडिंग वर क्वेश्चन आहे. स्टेट फोटोवाली पझल आहे तुम्हाला. सोडवलं ना पेपर? ठीक आहे. त्या अनुषंगानं ओके. तसाच पॅटर्न आपला कंटिन्यू असेल पूर्ण 32 दिवस पुढच्या. त्यानंतर आपण आयोगाचे पेपर डायरेक्टली घेणार आहे. ठीक आहे. बघा, डे 2 चे टार्गेट ऑलरेडी आलेले आहे. अभ्यास सुरू केला असेल कदाचित. ठीक आहे. आणि नसेल केला तरी हरकत नाही, रात्र आहे तुमच्याकडे है ना. उद्या तुम्हाला डायरेक्टली 11 वाजता पेपर सोडवायचा आहे, हे लक्षात ठेवा. बघा, सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट पॉलिटीचा आहे. भारत सरकार कायदा 1935. ऐतिहासिक पार्श्वभूमी हा टॉपिक जो आहे ना, हा इतिहासामध्ये कनेक्ट होतो आपल्याला. म्हणजे अगदी आपला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर मग चार्टर 13चा, 33चा चार्टर, पुन्हा मग आपला राणीचा जाहीरनामा, मग 61चा कायदा, मग पुन्हा 92चा, नंतर मोर्ले मिंटो, नंतर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड, नंतर 1935 आणि शेवटी आपला भारत स्वतंत्र झाला 47. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी हा जो टॉपिक आहे ना, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याचे क्वेश्चन तुम्हाला इतिहासामध्ये 1-2 दिसतील, पॉलिटीमध्ये सुद्धा एखादा क्वेश्चन येतो, बरोबर आहे. त्यामुळे हा क्वेश्चन टॉपिक प्रिपेअर करत असताना आपल्या क्लासच्या नोट्समध्ये इन्क्लूड आहेच, पण जे रेफरन्स वाचत असतील कोळंबे सरांचं पुस्तक, तर तिथे थोडा कमी वाटतो तो कंटेंट. तर मग त्यांनी लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातला फर्स्ट चॅप्टर त्यासाठी वाचावा, है ना. म्हणजे जे कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असतील त्यांनी, आणि क्लासच्या नोट्समध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर क्वेश्चन आहे 35चा. आपण डायरेक्टली कायदा घेतलेला आहे. कोणते विधान चुकीचे आहे, काय उत्तर यायचं? सेकंड. ठीक आहे. या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली तर नाही. 35च्या कायदा नव्हे, तर हे क्वेश्चन पॉसिबल झालं होतं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919चा कायदा. आता लक्षात घ्या, याच्यातही लॉजिक होतं. विचारलं काय होतं, कोणते विधान चुकीचे आहे, तर एक बरोबर असेल तर 3 सुद्धा बरोबर असेल. म्हणजे या व्यवस्थेमध्ये दुहेरी केंद्रात लागू करण्यात आली आणि प्रांतामधील दुहेरी व्यवस्था रद्द केली गेली. हे आपण विचारच करत नाही कधी, आपण बस प्युअर कंटेंटवरच विचार करतो. समजत आहे का कोणाला? जर पहिलं बरोबर असेल तर तिसरं बरोबर आहे, म्हणजे माझं उत्तर माहीत नसताना 2 किंवा 4 पैकी असलं पाहिजे.
100% 2 किंवा 4 मध्ये चुकलं असेल. कारण की पहिलं क्वेश्चन काय म्हणते, केंद्रात दुहेरी व्यवस्था लागू केली म्हणजेच काय, प्रांतातली रद्द केली. आणि 35च्या कायद्याबाबत चालू आहे तर प्रांतीय स्वायत्तता आपल्याला माहिती आहे. मग आपलं उत्तर असलं पाहिजे 2 किंवा 4 मधलं. चौथ्यामध्ये काय म्हटलंय, 3 स्वतंत्र सूच्या. बऱ्यापैकी 35 मध्ये आपल्याला माहित आहे केंद्र सूची, राज्य सूची आणि संवर्ती सूची. आणि फक्त केंद्र सूची, राज्य सूची म्हटलं तर आपला 1919चा मॉन्टेग्यू सेन्सपट. ठीक आहे. समवर्ती सूची आपल्याला माहित आहे कोणत्या देशाकडून घेतलाय, ऑस्ट्रेलिया आहे ना. तो बेसिकली उत्तर काय, 2. केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. आणि हा क्वेश्चन टाकण्याचं कारण असं, आतापर्यंत आयोगानं या बेसिसवर 3दा क्वेश्चन विचारले आहे. पुन्हा 1919चा आणि 1935चा. लगेच बाजूला होमवर्क लिहून घ्या. आजचं तुम्हाला होमवर्क आहे 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हा कंपॅरेटिव्हली प्रिपेअर करा. 1919 आणि 1935 म्हणजे काय करायचं, 1919चा कायदा वाचा, लगेच 1935चा वाचा, दोघात तुलना करा. डिफरन्शिएशन वर या कायद्यावर क्वेश्चन येतो. तर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, कोणती जोडी बरोबर आहे. आपण काय केलेलं आहे, पूर्ण कायदे जवळपास त्यातला महत्वाच्या तरतुदी कव्हर केलेल्या आहे. जोडी कोणती बरोबर आहे असा क्वेश्चन आहे. काय याचं उत्तर 4 आहे. बरोबर आहे. 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती, विशेष नाही. 1919 न प्रांतीय स्वायत्तता नाही, हे इथे शफल केलेले आहे. 1919 आणि 1935. आणि इथे निर्वाचन तत्व 1909 तर नाही, 1919 न आलेला ऍक्च्युली. अप्रत्यक्ष निर्वाचन तत्व जर असतं तर मोर्ले मिंटो कायदा. अप्रत्यक्ष जर तिथे शब्द असता, इनडायरेक्ट रिप्रेझेंटेशन, तर मग 1909 असतं. हे जे निर्वाचन तत्व आहे, प्युअर इलेक्शन, कुठून सुरू झालेलं आहे, 1919चा कायदा. त्यामुळे उत्तर काय आहे, 4 फक्त बरोबर आहे. 2 आणि 3 मध्ये शफल आहे, लक्षात घ्या. द्विदल राज्य पद्धती आणि प्रांतीय स्वायत्तता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना, सोपा टाकला मुद्दाम, कोणता आहे. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन टू स्टेट्स. मग इन्स्ट्रक्शन टू गव्हर्नर होता आधी, नंतर स्टेटला देण्यात आलं. तर हे काय, 1935चा भारत सरकार कायदा. त्यालाच आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असे म्हणतो. डीपीएसपी जे आपले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, हे काय आहे तर 1935च्या कायद्यानं पहिले गव्हर्नरला दिल्या होत्या सूचना, त्यानंतर राज्यांना दिल्या. त्याचं उत्तर काय, 3चं उत्तर 3. पॅरलली चेक करून घ्या, तसा मी वेळ दिलाच 50 क्वेश्चन झाल्यावर चेक करायचा तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा. जे सोपे क्वेश्चन आहे ते डिरेक्टली घेतो. तिथं अपेक्षा ठेवू नका मी एकदम एक्सप्लेन करेल. जिथं लॉजिक आहे ते डायरेक्टली सांगतोच मी तुम्हाला. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4 and 5 कायद्यावरचे मी 5 क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहे. 4. इंडियन कौन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे. ठीक आहे, ज्यांची रिव्हिजन आहे लगतची त्यांना हा क्वेश्चन बरोबर आला. त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सोडवला, त्यांनी तिथे वेळ घेतला. ह्या क्वेश्चनला जर वेळ घेतला असेल तर तिकडे मॅथ्स रिजनिंगचा एक क्वेश्चन कमी सॉल्व्ह झाला, लक्षात घ्या. आणि जर इथे तुम्ही ट्रॅप झाला, माझा हा STI मेन्स मुंबईला सेंटर होता आणि हा क्वेश्चन माझा चुकला होता लिटरली, बरोबर, कारण की रिव्हिजनच नव्हती, विषय नाही. ठीक आहे, म्हणून लक्षात घ्या, बरेचदा असं होतं. म्हणून काय काय छोट्या छोट्या गोष्टीवर काम करावं लागतं. रिपीटेड रिव्हिजन ज्याला म्हणतो आपण. म्हणून मग पेपरला जायच्या आदल्या दिवशी वाचण्याचा टॉपिक कोणता, तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि घटनेची निर्मिती. पेपरला जायच्या आदल्या दिवशी सकाळी हा टॉपिक वाचून गेले पाहिजे. याच्यामध्ये मल्टिपल फॅक्ट्स आहे आणि मल्टिपल फॅक्ट्स अंडर प्रेशर मध्ये आपल्या चुकतात बरेचदा, है ना. म्हणून लक्षात ठेवा, लिहून घेत चला बाजूला पेपरमध्ये. पेपरला जायच्या आदल्या दिवशी सकाळी ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आपला घटनेची निर्मिती. ठीक आहे. इंडिया कौन्सिल ऍक्ट एक महत्वपूर्ण टप्पा आहे. आन्सर ऑप्शन काय, 1861. तसा 81चा फॅक्टरी ऍक्ट आहे आपला विषय, आणि 1892चा आहे ऍक्च्युअली कौन्सिल ऍक्ट. 1891 चुकीचा आहे आणि 1871 तुम्हाला कन्फ्युजन व्हायला कट केलेलं होतं. आणि हाच क्वेश्चन पुढे जाऊन रिपीट होता सब रजिस्ट्रारला. ठीक आहे, 1861चा कायदा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. मूलभूत हक्क याच्या अनुषंगानं उपसमिती, सर्वांना माहिती आहे आपले शॉर्टकट. मूलभूत हक्क उपसमिती रुपलानी आणि अम्मू म्हणजे अल्पसंख्याक उपसमिती कोण आहे, मुखर्जी. त्यामुळे अल्पसंख्याक उपसमिती जर आलं तसे वल्लभभाई पटेल, तर उपसमिती आलं तर आपले मुखर्जी. आणि मूलभूत हक्क उपसमितीचे आहे JB कृपलानी. दोन शॉर्टकट लिहून घ्या, मूक आणि अम्मू. JB कृपलानी. नंतर पुढचा क्वेश्चन 6 आयोगानं रद्द केलाय. आपण 4 क्वेश्चन रद्द करतोय आजच्या पेपर मधले. ते टायपिंग एरर आहे. जे टायपिंग वाल्यानं जे आहे इकडली जोडी प्रिंटच नाही केलेलं आहे. ठीक आहे, तरी सुद्धा आपण ते लिहून घ्या तुम्ही आणि इथे सॉल्व्ह करा माझ्यासमोर.
सांगतो मी इकडलं. या पहिला ऑप्शन लिहा तुमच्या याच्यात. क्वेश्चन नंबर 6 मॅच द पेअर, असे 4 क्वेश्चन आहेत पेपरमध्ये. पहिला ऑप्शन लिहा JB कृपलानी, आत्ताच बघितला आपण. JB कृपलानी फर्स्ट ऑप्शन इकडल्या साईडनं. दुसरा ऑप्शन उषानाथ सेन, उषानाथ सेन, उषानाथ सेन. सेकंड ऑप्शन उषानाथ सेन. नंतर थर्ड ऑप्शन यस वर्धाचारी, यस वर्धाचारी. यस वर्धाचारी. आणि फोर्थ ऑप्शन लिहा राजेंद्र प्रसाद. आता सांगा उत्तर काय असेल याचं. थर्ड म्हटलं कोणतरी. फर्स्ट आहे ना उत्तर. नागरिकत्वाची तदर्थ कोण आहे? वर्धाचारी. हे उषानाथ सेन प्रेस गॅलरी. राज्यसेवा मेन्सला पहिल्यांदा रिपीट झालं, लगेच मग ग्रुप सीच्या मेन्सला रिपीट झाला सेम क्वेश्चन. ओके, म्हणून याचं रिपिटेशन आहे. आणि लक्षात ठेवा, कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल कदाचित, तर मग जे समित्याचा पान आहे बरोबर आहे, ते तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून वाचायला पाहिजे. ऍडिशनल 4-5 कमिट्या नवीन मिळू शकतात. आणि त्याचे जे उपनाव आहे, कशाचे? समित्याचे उपनाव असतात. बरेचदा एका समितीला उपनाव असतात. तसे 2-3 समितीचे उपनावावर आयोगानं रिसेंटली क्वेश्चन विचारलेले आहे. त्याचा सोर्स आहे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. ठीक आहे, आपल्या नोट्समध्ये असेलच, नसेल कदाचित तर मग तुम्ही ते रेफर करा. त्यासाठी लगेच कोणी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक विकत घेऊ नये. आपण काय सहकारात्मक संघराज्य आहे आपलं, तर मग आजूबाजूले जे आपले फ्रेंड्स असतात लायब्ररी मधले, त्यांचं बुक्स बघून त्या व्हॅल्यू ॲडिशन करून घ्यायचं. लगेच पुस्तक घ्यायचं काम नाही. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन आहे नागरिकत्व वर्धाचारी, प्रेस गॅलरी उषानाथ सेन. राष्ट्रीय ध्वज रिपीट आहे तदर्थ समिती राजेंद्र प्रसाद. आणि मूलभूत हक्क अधिकार आत्ताच बघितला आपण JB कृपलानी. नेक्स्ट घ्या पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 चांगला आहे हा. असा कदाचित हा ग्रुप सी ला वगैरे येऊ शकतो, प्रिलिम्सला. आणि आता आयोगाला काय राहिलेला आहे, तोच एक एरिया राहिलेला आहे की त्यांनी ते विचारू शकतात तुम्हाला की संबंधित घटना समितीमध्ये जे आहे कोणत्या राज्याचं किती प्रेझेंटेशन होतं. आणि याच्यात नेमकं चुकतं का आपलं? मुंबईला आपण गृहीत धरतो, आपली महाराष्ट्र जागा होतो आपल्या लगेच. ठीक आहे, तो बेसिकली लक्षात घ्या. मद्रास 49 आहे, मुंबई 21 आहे, वेस्ट बेंगॉल 19 आणि मध्य प्रांत आणि वराड 17. 4-3-2-1 याचं उत्तर आहे आन्सर ऑप्शन 3. लक्षात घ्या, कोणी जर मुंबईला ब च 4 एक ऑप्शन मध्ये कोणत्या नाही आहे योगायोगान. पाठ ठेवा, मद्रास 49, मुंबई 21, वेस्ट बेंगॉल 19, मध्य प्रांत आणि वराड 17. ठीक आहे, याचं उत्तर 7चं 3 आहे. डन. फास्ट होत आहे का नाही? बरोबर. नेक्स्ट पुढचा घ्या. क्वेश्चन नंबर 8. कोणते विधान खरे आहेत? डेट आल्याबरोबर टेन्शन येतं आपल्याला. 22 जुलै 1947 बरोबर आहे, फ्लॅग डे आपला. हे डेट्स पाठच ठेवा, याची एक स्टिकी नोट्स बनवा. पहिल्या चॅप्टरच्या डेट्सची सेपरेट स्टिकी नोट्स बनवा एक, आणि ते तुमच्या कंपार्टमेंटला लावून द्या. रोज रोज डायरेक्टली पुस्तक उघडून वाचायचं काम नाही. फक्त रोज त्याच्यावर आल्यानंतर नजर मारली दिवसभरात एकदा, तर त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातील डेट्स. मग आपल्याला नातवंदरी विचारलं तर आठवतील, आहे ना. म्हणून लक्षात ठेवा. बघा, 22 जुलै 1947 संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. दुसरा 24 जानेवारी 50 राष्ट्रगीताचा स्वीकार. बरोबर, 24 जानेवारी 50 हे लक्षात ठेवा. अनऑफिशियली 11 व 17 असं गृहीत धरल्या जाते बरेचदा. ठीक आहे, 284 सदस्यांनी सिग्नेचर केलेल्या होत्या. त्या क्वेश्चन मध्ये आहे 288 एका ठिकाणी. आणि लास्ट पहिलं अधिवेशन काय? 9 डिसेंबर. ते 30 डिसेंबर चुकलेलं आहे. कोणते विधान खरं आहे? आन्सर ऑप्शन अ आणि ब बरोबर आहे का कोणी? वरीलपैकी सर्व आले? कृपया हात वर करा, सत्कार घेतो. ठीक आहे, म्हणजे जर आपलं इथे चुकत असेल तर काही हरकत नाही. लक्षात घ्या, टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन चुकलेच पाहिजे, म्हणजे आयोगाच्या पेपर मध्ये चुकत नाही. इथं जर सगळे बरोबर आले तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मग तिथे चुकून येतो आपण, है ना. चुकू नका मुद्दाम. ठीक आहे, तो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य की चुका झाल्या तर चालते, वेळ आहे आपल्याकडे. 48 डेज आहे आजपासून अजून. ठीक आहे, डे काउंट चालू असेल तुमचा. तो बेसिकली लक्षात ठेवा, आन्सर ऑप्शन अ आणि ब बरोबर. या अनुषंगानं होमवर्क आहे तुम्हाला, तर डेट्सची जी आहे फर्स्ट चॅप्टरच्या डेट्सची स्टिकी नोट्स बनवून घ्या आज.
डेट्सची स्टिकी नोट्स बनवून घ्या आणि कंपार्टमेंटला लावा, तर फक्त बनवून घ्याल है ना. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 9 कशावर आहे आपला, सोर्सेसवर. भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात योग्य जोड्या कोणत्या, म्हणजे आपण जे आपलं घटना बनलेली आहे तर ते कोणत्या कोणत्या देशाकडून कोणत्या तरतुदी आपण ऍक्सेप्ट केलेल्या आहे. तर याच्यामध्ये सर्वच बरोबर आहे. उपराष्ट्रपती पद अमेरिका, यस USA. कॅनडा, केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा हे स्टार करायला महत्वाचं आहे. तसं तर आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंग सेंटर कॅनडा, पण युनियन ही संज्ञा लक्षात ठेवा. तर बरेचदा मग कन्फ्युजन ब्रिटन सोबत होतं आपलं वेळेवर. कॅबिनेट व्यवस्था कुठे आपलं, ब्रिटन. दक्षिण आफ्रिका, राज्यसभा निवडणूक पद्धत आणि राज्यसभा नामनिर्देशन आयर्लंड. ठीक आहे. नंतर आयर्लंड इथे दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत कव्हर, नामनिर्देशन आणि निवडणूक. ठीक आहे. सो बेसिकली कोणत्या योग्य जोड्या आहे, तर आन्सर ऑप्शन 4 आहे. चारही जोड्या बरोबर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 बघा. राज्यसेवा मेन्स 2022 सोर्स आहे. संविधान सभेची निवडणूक जुलै ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली. बरोबर आहे. जर कदाचित मल्टीलायनर मध्ये लक्षात ठेवा, मल्टीलायनर मध्ये जर पहिल्या चॅप्टर मध्ये नवीन डेट्स इंट्रोड्यूस झाल्या मल्टीलायनर मध्ये, त्याला बरोबर गृहीत धरा. समजत आहे ना. पहिला चॅप्टर घटना निर्मितीमध्ये जर नवीन डेट्स इंट्रोड्यूस झाल्या मल्टीलायनर स्टेटमेंट मध्ये, तर त्याला बरोबर गृहीत धरा. माहित नसते आपल्याला बरेचदा है ना, आपण सोर्स पर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर. परंतु जर वन लायनर मध्ये डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह विचारलाय नवीन डेट्स आणि जर माहित नसेल तर स्किप करा. आणि ग्रुप सी च्या प्रिलिम्स मध्ये मला वाटतं ते विचारलं होतं आणि मसुदा काहीतरी केव्हा सबमिट केला, तर उत्तर ऑगस्ट काहीतरी होतं. मॅक्सिमम जण चुकले होते है ना. म्हणून लक्षात ठेवा. किंवा जर पहिल्या चॅप्टर साठी घटना निर्मितीसाठी जर मल्टीलायनर स्टेटमेंट मध्ये जर डेट्स इंट्रोड्यूस झाला तर बरोबर गृहीत धरा. ठीक आहे. तर जुलै ऑगस्ट मध्ये झालेले आहे संपन्न, बरोबर आहे. आणि काय झालेलं होतं माहिती आहे आपल्याला, जे काही 296 जागासाठी निवडणूक झाल्या त्यापैकी 208 जिंकलं होतं काँग्रेस आणि 73 मुस्लिम लीग. त्यामुळे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 3 योग्य कथने ओळखा 3. नेक्स्ट घ्या पुढचा क्वेश्चन नंबर 11. कोणत्या सदस्याने अध्यक्षीय प्रणाली, नवीन क्वेश्चन आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा नवीन क्वेश्चन आहे. फॉरेस्ट मेन्सचा रिपीट होऊ शकतो. हा स्टार करा क्वेश्चन, हा पाठ करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती. कोण आहे, KT शहा. ठीक आहे. संविधान सभेच्या कोणत्या सदस्याने अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती, KT शहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. अयोग्य कथन ओळखा. क्वेश्चन नंबर 12 अयोग्य कथन ओळखा, सांगा. ठीक आहे. याच्यामध्ये थर्ड मुख्य ड्राफ्ट्समॅन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने लक्षात घ्या, इथे होमवर्क आहे या क्वेश्चन साठी तुम्हाला. गेल्यानंतर आज हिंदी हस्ताक्षर, इंग्रजी हस्ताक्षर आणि त्याची पेंटिंग किंवा म्हणू शकतो आपण कलाकाम कोण केलेलं आहे हे तिघाचे नावं लिहून ठेवा, पेपरमध्येच लिहा. हे पेपर जे आहे ना, तुम्ही असे मी डिझाईन करत आहे म्हणजे आपली संपूर्ण टीम, की त्या अनुषंगाने तुम्ही रिव्हिजनला लास्ट मोमेंटला वापरू शकता. म्हणजे जस्ट तुम्ही जर टेन्शन आलं आणि जस्ट तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी हे 7 पेपर बसले घेऊन पॉलिटीचे, तर 100% तुमचा याच्यातूनच रिव्हिजन होईल. त्याच्यामुळे तुम्ही याला एक मेन तुमचा ड्राफ्ट म्हणून पाहू शकता. म्हणून तुम्ही पेपरच्या बाजूलाच काम करून तुम्हाला हे रिव्हिजनसाठी वापरता येईल 7 पेपर. ठीक आहे. कारण की 350 क्वेश्चन बँक देत आहे आपण. 7 पेपर होतील पॉलिटीवर, 8 होतील, एक पंचायत राजचा असेल तर मग 8 पेपर मधून किती झाले, 400 क्वेश्चन. 100% 400 क्वेश्चनच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळे तुम्ही जाताना या पेपरला सिरियसली घ्या. ठीक आहे. त्याचा तुम्ही वापर रिव्हिजनसाठी करू शकता. ठीक आहे. आलं लक्षात, लिहून घ्या. राम बिरोड सिन्हा कुठे आहे वगैरे, वैद्य वसंत कुमार वैष्णव वैद्य कुठे आहे, तुम्ही बघा. माहिती आहे हिंदी, इंग्लिश आणि त्याचा कलाकाम कोण केलेला आहे ते बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. संविधान सभा दिया इथे 4 ऑप्शन. पहिलं ऑप्शन आहे SC मुखर्जी, HC मुखर्जी, ते चीफ ड्राफ्ट्समॅन त्या अनुषंगानं. दुसरं JB कृपलानी. थर्ड आहे राजेंद्र प्रसाद आणि फोर्थ आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अयंगार नाही, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. क्वेश्चन नंबर 13 संविधान सभाच्या अनुषंगानं क्वेश्चन विचारलेला होता. काय ऑप्शन मग आन्सर 4 3 4 2 1. ठीक आहे. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद. अधिकार क्रेडेन्शियल स्टार कर्जा, जसं तिकडे वर्धाचारी महत्वाची होती, उषा नाथसेन महत्वाचे आहे,
तसा इथे क्रेडेन्शियल समिती आयोग काय करणार आहे, मराठीतच देईल तुम्हाला ते. त्यामुळे असं गृहीत धरू नका की अधिकारपत्र शब्द असेल, क्रेडेन्शियल असेल आणि त्याचाच मराठी असेल. ठीक आहे, त्यामुळे 3, 4, 2, 1 लक्षात ठेवा. सुकानू राजेंद्र प्रसाद, अल्लादी अय्यर, नंतर मूलभूत अधिकार उपसमिती कोण आहे, JB कृपलानी आणि अल्पसंख्याक मुखर्जी. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 14 चांगला क्वेश्चन आहे. या टीमवर आयोगाने आतापर्यंत 4 ते 5 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. राज्यसेवा प्रिलिम्सला 3दा क्वेश्चन असेच विचारले आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला कोणत्या तरतुदी लागू झाल्या, नाही झाल्या वगैरे. आणि तोच फिरून क्वेश्चन विचारला होता की बा कोणत्या तरतुदी चर्चा म्हणजे त्याच्यावर चर्चा झाली नंतर लागू झाल्या. मूलभूत कर्तव्य त्याचं उत्तर बाहेर निघत होतं, कारण हे मूलभूत कर्तव्य आपण 42 अमेंडमेंटनं इन्सर्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर काय याचं उत्तर, थर्ड उत्तर याचा आन्सर ऑप्शन ABC बरोबर. कोणत्या तरतुदी अंमलात आल्या, 26 नोव्हेंबर 1949 हा आपला स्वीकृती दिनांक आहे. अंमलबजावणीचा दिनांक वेगळा आहे. ठीक आहे, आन्सर ऑप्शन थर्ड अ ब क. मूलभूत अधिकार त्यावर फार जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने ते ऍड होत गेले. अजूनही मूलभूत अधिकारामध्ये घटनात्मक रचनाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टच्या ज्युरिसडिक्शन अंतर्गत वेगवेगळ्या गोष्टी ऍड होत असतात. ठीक आहे, मूलभूत अधिकार लक्षात ठेवा, हे नंतर ऍड झाले. अ ब क उत्तर बरोबर आहे. नागरिकत्व, प्रारंभीचे नागरिकत्व आर्टिकल 5, येणारे जाणारे 6, 7. ठीक आहे, निवडणुका संबंधी ऑब्विसली निवडणुका झाल्या तेव्हाच तर मग निवडून आलं संसद. ठीक आहे, आणि नंतर तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी, ह्या 3 गोष्टी काय झाल्या, तात्काळ लागू झाल्या. त्यानंतर काही गोष्टी म्हणजे अंमलबजावणी नंतर काही गोष्टी लागू झाल्या. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन सार करा. कोणी काय म्हटलं, कशासाठी म्हटलं, हा रिसेंटली प्रिलिम्ससाठी आपल्याला दिसत नाहीये, म्हणजे ट्रेंड दिसत नाहीये. मेन्ससाठी असा क्वेश्चन विचारला जातो, परंतु कदाचित मागच्या 2-4 वर्षातून सरप्राइझिंग एलिमेंट म्हणून ह्या प्रिलिम्सला येऊ शकतो. म्हणून मी या टेस्टमध्ये 2-4 क्वेश्चन असे टाकलेले की कोण कशासाठी काय म्हटलंय. घटना समितीच्या अनुषंगाने शिक्षणाचे माध्यम तर आहेच, हा शब्दावर फोकस करून तुम्ही पर्सनॅलिटी ओळखायला पाहिजे होती. जाती आणि इतर प्रश्नावरील उपचार सुद्धा ठरू शकेल. महात्मा गांधी. गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16, कोणते विधान सत्य नाही. प्रश्न हा नाही आहे की हा हे माझं उत्तर बरोबर आहे. प्रश्न हा आहे का हा तुम्ही किती सेकंदात सोडवला क्वेश्चन. ठीक आहे, विचारलं होतं सत्य नाही. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख, अंमलबजावणीची आहे का तारीख, ही स्वीकृतीची आहे. नंतर आपली 26 जानेवारी आहे अंमलबजावणीची तारीख. त्याच्यामुळे हा इथे उत्तर टिक करून त्याचा वापर इथून 35 सेकंदापैकी 2 सेकंद वापरून 33 सेकंद मॅथ्स आणि रिझनिंगला वापरणं, हे झालं स्मार्ट वर्क. परंतु कॉन्फिडन्स नसताना नाहक हे 3 वाचणं आणि त्याच्यातही मग एखादा करते काय करते, पुन्हा पुन्हा वाचते. इथं एखादा लिहिते इथं 1976, 78. ठीक आहे, ते एक काम कर भाऊ, मॅथ्स रिझनिंग घरी जाऊन सोडव, है ना. तो असं होते मग. त्याच्यामुळे लक्षात घ्या, यालाच म्हटलं ते स्मार्ट वर्क. ते तो जो लीड असते ना 65च्या वर, जे टॉपर लोक असतात, काही नाही आपणच टॉपर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा की आपल्यालाही बनायचं आहे त्याच्यामध्ये. तर 65-70 हे जे लीड असते ना 10 मार्काची कट ऑफच्या पुढची, ही लीड असते या क्वेश्चन. ते पहिला क्वेश्चन मी सांगेल या पेपर मधला, त्यामध्ये तुम्ही स्मार्ट वर्कचा वापर करायला पाहिजे. बिलकुल नाही वाचायचं. पहिल्याच ह्याच्यामध्ये उत्तर मिळालं तिथं लिहून घ्या त्या प्रश्नासमोर की याच्या पुढे कधीही पहिल्या सेटमध्ये उत्तर मिळालं मला, ठीक आहे, तर मग खालचं वाचायचं काम नाही. केव्हा पण माहीत असलं तर, नाहीतर मग एखादा म्हणून तिथेच कन्फ्युजन आहे आणि मास्तरनं सांगितलं जय माता दी, है ना. लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे 1, बाकी मग बरोबर आहे. नेक्स्ट घ्या क्वेश्चन नंबर 17. 17, 18 आणि 19 सोबत बघू. ठीक आहे, राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर पुन्हा हाही तसाच टाईपचा होता, हा आपण बघू शकतो. आपण इलिमिनेशन नाही येतो हा क्वेश्चन. ठीक आहे, काय म्हणते, मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 नाही, किती आहे, 284. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटना मूळ प्रती राष्ट्रपती भवन या संसदेचा दरबार. ठीक आहे, त्यामुळे इथे हे चुकलेलं आहे. थर्ड मध्ये बरोबर आहे. प्रेम बिराई नायरेदादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे. ठीक आहे, राम मनोहर सिन्हा, नंतर ते रायजदा आणि आणखी एक नाव आहे नंदकुमार बोस, है ना. ते 3 नावं बघून घ्याल, हिंदी, इंग्रजी आणि त्या अनुषंगानं. ठीक आहे, नक्षीकाम. त्याचं उत्तर काय, फक्त क बरोबर, अ आणि ब चुकीचं. किती जणांचा हा क्वेश्चन चुकला, प्लीज रेज द हँड प्रामाणिकपणे, है ना. म्हणजे हा एक एरिया राहिलेला आहे आपला, लक्षात ठेवा, है ना.
ते जर चुकला त्याचा अर्थ त्या एरियावर रिव्हिजन आपली बाकी आहे किंवा आपलं तिथे दुर्लक्ष झालं. आपण वरवर वाचलं पण आपण इन डेप्थ वाचायला पाहिजे है ना. लक्षात ठेवा, नाही चुकायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 18, संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही. ठीक आहे, आपला लॉजिक नेहमी लक्षात ठेवा, जनरल सेंटेन्स आणि फॅक्च्युअल सेंटेन्स. ठीक आहे, त्या अनुषंगाने आता इथे काय म्हणते, पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. ऑब्विसली आपल्याला माहिती आहे 46 मध्ये मुख्यतः पहिला बदल जो झाला सध्याच्या कायद्यानं, ते आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो देशाचे, त्यामुळे सार्वभौम बनली, बरोबर आहे. नंतर पुढे एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली, आपल्याला माहिती आहे माळवणकर अध्यक्ष झाले, मग तसे राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर मुस्लिम लीग यांनी संविधान सभेतून माघार घेतली. तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. काय म्हणतं बरोबर नाही, तर इथे 46 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली की कमी झाली? कमी झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा, कमी झालेली आहे. त्यामध्ये मग किती आहे टोटल स्टेटचे, किती राज्याचे आहे ते बघून घ्यावे. ठीक आहे, हे होमवर्क आहे तुम्हाला. याचं जे बायफार्गेशन आहे कमी झाल्यानंतरचं 293 वरून, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 296 4 कमिशनर प्रांताचे होते. ठीक आहे, आणि 93 होते संस्थानिकाचे. तर ह्या तिघांचं बायफार्गेशन नंतर 47च्या कायद्यामध्ये काय चेंजेस झाले हे लक्षात ठेवा. हे होमवर्क आहे, हे आजच्या पेपरमधला तिसरं होमवर्क आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 19 सोपा होता, परंतु थोडक्यात चुकला असेल कोणाचा. उद्दिष्टाच्या ठरावासंदर्भात काय गैर लागू आहे, म्हणजे कोणतं चुकीचं आहे. बरेचदा असे शब्द अल्टरनेट वापरते आयोग. गैर लागू आहे म्हणजे चुकीचं कोणतं आहे, तर आपल्याला माहिती आहे फोर्थ स्टेटमेंट मध्ये डिरेक्टली काय पाहिजे नव्हतं, समाजवादी हा नव्हता पाहिजे तिथे. ठीक आहे, कारण की समाजवादी, धर्मद्वेष आणि अखंडता हे शब्द आपण 42 नंतर इन्सर्ट केलेले आहे. हा हा, थँक्यू. ओके, सो बेसिकली लक्षात घ्या 19चं उत्तर काय 4. ठीक आहे, बाकी तिन्ही बरोबर आहे. तारीख लक्षात ठेवाल, 11 डिसेंबर, 9 डिसेंबर, 13 डिसेंबर, तिन्ही तारख्या महत्वाच्या आहे. 22 जानेवारी 47 स्वीकृत झाली, महत्वाची आहे. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समिती तारीख महत्वाची आहे. 4 नोव्हेंबर 1947 अंतिम मसुदा महत्वाचा आहे. ठीक आहे, स्टिकी नोट्स मधून तारखा पाठ करून ठेवा. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. याच पेजवर आहे का नाही? क्वेश्चन नंबर 20 अगेन डेट्स वर क्वेश्चन विचारलेला आहे. संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 बरोबर. 29 ऑगस्ट 47 प्रारूप समिती, लक्षात घ्या प्रारूप म्हणजेच ड्राफ्ट. ठीक आहे, मसुदा समिती हा शब्द वापरल्याबरोबर आपण कन्फ्युजन होतो मग. आणि बी एन राव संविधान सभेचे संविधानिक सल्लागार. चूक कोणता आहे? ठीक आहे, वरील पैकी एकही नाही. आन्सर ऑप्शन 20 4. 21 त्रास द्यासाठी टाकला तुम्हाला मुद्दाम. तुमचं आणखी म्हणजे 292 296. ठीक आहे, तसं योगायोगानं ऑप्शन एकच आहे, त्यात कन्फ्यूज करायचं होतं पण आयोगानंच कन्फ्यूज नाही केलं. ठीक आहे, त्या अनुषंगाने आन्सर ऑप्शन काय 2. 92 4 आणि 93 हे पाठ ठेवा. बलचिस्तान, अजमेर, दिल्ली आणि कुर्ग 4 कमिशनर प्रांत. राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड सोपा होता. कोणता आहे? कॅनडा. तिनं USA मारणारे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि मग ज्यांचा चुकला ना हा कॅनडा USA मध्ये, त्यांनी काय करायचं आजचं होमवर्क, की सोर्सेस मध्ये जा आणि 2च सोर्सेस वाचा, कॅनडा आणि USA. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला का काय फरक आहे. कॅनडा आणि USA यांच्याकडून आपण घटनेत काय घेतलं या क्वेश्चन साठी वाचून घ्या कंपॅरेटिव्हली, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, तसंच मग आणखी एक कंपॅरिझन तुम्ही करू शकता की USA आणि ब्रिटन त्यामुळे काय चेंजेस झाले आपल्या घटनेमध्ये, काय घेतलं आपण. प्रामुख्याने न्याय व्यवस्था USA कडून घेतली आहे, कॅबिनेट व्यवस्था ब्रिटन कडून घेतलेली आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती. कोणतं आहे उत्तर? ऑब्विसली. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. कसे पाहिजे सोपे सोपे आपल्या आहे ना. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 24. हा चांगला इंटेलेक्च्युअल क्वेश्चन आहे, बघू. बघा क्वेश्चन नंबर 24 काय म्हणते. पहिली गोष्ट तर संघराज्य वैशिष्ट्यामध्ये आपला टार्गेटचा आता तिसरा टॉपिक सुरू झालेला आहे, दॅट इज संघराज्य व्यवस्था. त्याच्यामध्ये आता संघराज्य व्यवस्थेमध्ये कशाचा समावेश होत नाही म्हणते.
आता आपल्याला एक लक्षात ठेवा, संघराज्याच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे एकात्मक म्हटलं तर राज्यावर अन्याय झाला. संघराज्य म्हणजे काय, दोघं सोबत व्यवस्थित चालताय. आता आपण वाचू, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय हे डायरेक्टली इथे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. कंबाईनची परीक्षा आहे, राज्यसेवा नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण पेपर कधीच वाचायचा नाहीये. मला स्मार्ट वर्क करायचं असेल तर तुम्हाला वेळ कमी करावा लागेल तुमच्या अटेम्प्टचा, म्हणजे अटेम्प्ट विथ ॲक्युरसी फक्त. तर मग इथे लक्षात ठेवा, एकेरी दिसतंय, स्वतंत्र दिसतंय. आपल्याला माहिती आहे संघराज्य आहे म्हणजे काय, स्वतंत्र आहे, एकेरी नाहीये. बी गेला, बी गेला, ठीक आहे. दोन ऑप्शन तर आपले गेले, समावेश होत नाही म्हणते, सॉरी. त्या अनुषंगाने आपलं उत्तर बी असणार आहे आपल्याला, म्हणजे बी असणार ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि स्वतंत्र नसणारच नाही, म्हणजे सी गेला, सी गेला आणि सी गेला. डायरेक्टली उत्तरावर तुम्ही इलिमिनेशन पोहोचू शकता. समजलं का? म्हणजे मी डायरेक्टली हा क्वेश्चन वाचलं तेव्हा रिडिंग बिटवीन द लाईन्स वापरला. दिसलं मला एकेरी स्वतंत्र, मला माहिती आहे संघराज्यामध्ये स्वतंत्र पाहिजे. विचारलाय समावेश होत नाही, म्हणजे याचा अर्थ काय, स्वतंत्र असणारं उत्तर माझे तिन्ही इलिमिनेट झाले. आणि उत्तर काय राहतं शिल्लक मग डायरेक्टली, समजत आहे का? ठीक आहे. खूप महत्वाचं आहे इलिमिनेशन लावणं, आणि हे लावताना आलं पाहिजे. त्याच्यासाठी मग काय, रिडिंग बिटवीन द लाईन्स आणि प्रॅक्टिस एकमेव सोल्युशन आहे. याच्यामुळे काय होईल, मॅथ्स रिजनिंगच्या एका क्वेश्चनची 100% लीड भेटेल आणि तुमचा सेफ स्कोर कडे तुम्ही जाल. समजलं? अखिल भारतीय सेवा आर्टिकल 312 आपल्याला माहित आहे, त्या अनुषंगानं राज्यसभेनं ठराव पारित करावा लागतो, मग लोकसभा करते वगैरे आणि इत्यादी. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 25, मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत नाही चुकायला पाहिजे. केशवानंद भारती 24 एप्रिल 1973 या प्रकरणात मांडला होता, विरुद्ध केरला स्टेट. 26वा क्वेश्चन स्टार करा. कोण जे आहे त्याला सोशल डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख, दॅट इज सोशल डॉक्युमेंट, इट्स अ सोशल डॉक्युमेंट. डी बसू सोर्स होता या क्वेश्चनचा. ठीक आहे. सामाजिक प्रलेख हा नाव कोण म्हटलेलं आहे, तर ग्रॅनविल ऑस्टिन. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन नंबर 27. वर्णनाबाबत जोड्या लावा. अगेन इथं करेक्शन आहे, 4 मॅच द पेअर. 27 मध्ये पहिलं ऑप्शन लिहा, वाटाघाटीचे संघराज्य. वाटाघाटी कोण केल्या मग, मॉरिस जोन्सनं. ग्रॅनविल ऑस्टिन काय केलेलं आहे, सहकार केलेला आहे. दुसरा ऑप्शन लिहा, सहकारी संघराज्य. थर्ड ऑप्शन निम संघराज्य कोण म्हटलेलं आहे, क्वाझी फेडरल कोण म्हटलंय, केसी वेअर. आणि फोर्थ ऑप्शन प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचे संघराज्य. पुन्हा रिपीट करतो, पहिलं वाटाघाटीचे संघराज्य मॉरिस जोन्स, दुसरं ऑप्शन आहे सहकारी संघराज्य ग्रॅन्युल ऑस्टिन, थर्ड ऑप्शन आहे मॉरिस जोन्स, सॉरी निम संघराज्य, थर्ड ऑप्शन, सॉरी आणि फोर्थ ऑप्शन आहे प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचे संघराज्य. ते कोण म्हटलेलं आहे, आयवर जेनिंग्स. त्यामुळे याचं उत्तर काय होतं, आन्सर ऑप्शन 2. 3, 2, 1, 4. नेक्स्ट घ्या पुढचा 28. क्वेश्चन नंबर 28. कोणती तरतूद आयरिश राज्याकडून घेतलेली नाही, निगेशन मध्ये विचारलेला आहे, लक्षात घ्या. कोणते आहे, मूलभूत अधिकार कोणाकडून घेतलेले आहे, ठीक आहे, USA. पुन्हा एकदा होमवर्क मध्ये लक्षात ठेवा, सोर्सेस वाचून घ्या. पण बरेचदा सोर्सेस मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो, आणि आपणच जेव्हा पुस्तक वाचतो ना आपल्याला वाटतं हे नवीन आहे काहीतरी, है ना. मग हे जे नवीन आहे ते सबकॉन्शियस माइंड मध्ये सेट होतं, आणि मग ते पुन्हा लॉंग टर्म मध्ये रिव्हिजन साठी घ्यावी लागत नाही, लक्षात राहते आपल्या गोष्टी. तुमचा जो बऱ्याच जणांचा इश्यू आहे, म्हणजे मलाही विचारता आता या प्रवासामध्ये विचारते बरेचदा विद्यार्थी की सर लक्षात राहत नाही गोष्टी, तर लक्षात का बरं नाही, आणि वाचन तेवढ्या वेळा रिपिटेशन कमी झालेलं आहे. रिव्हिजन नसते, रिव्हिजन ते शाळेत करत होतो आपण पुस्तक बंद करून. इथे काय असते, रीडिंग. लक्षात घ्या, खूप मोठा फरक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये रिव्हिजन शक्य आहे का, टेन्शन येऊन जायचं आपल्याला. ठीक आहे, रिव्हिजन शक्य नाही, रीडिंग 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 रीडिंग, ऑटोमॅटिकली गोष्टी लक्षात राहतात. आणि ज्या पद्धतीने मी मागे बोलला याच्यावर, ते आपलं जे आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, जोसेफ मर्फीचं बुक वाचलं असेल कोणी, त्याच्यामध्ये सांगितलंय की एक पर्टिक्युलर एज नंतर गोष्टी इमेज फॉर्मॅटमध्ये लक्षात राहतात, आपली पिक्चरल मेमरी म्हणतो आपण त्याला. म्हणून मग जे आहे तुम्हाला जे आठवतं पेपरमध्ये ते तुमचं माइंड मधून मेमरीतून नसते ते रिट्राईव्ह केलेलं, तुमचे जे पिक्चरल इमेज मधलं त्या पुस्तकातला कोणत्या ठिकाणी तो आहे ते तुम्हाला आठवते पेपरमध्ये. आणि ते जेवढं विदिन फ्रॅक्शन मध्ये आठवेल तेवढं उत्तर करेक्ट येण्याचे चान्सेस जास्त आहे.
नेहमी लक्षात ठेवा, हे तुम्ही अनुभवले असेल बरेचदा. ज्या क्वेश्चनला तुम्ही स्टक होता आणि जास्त विचार करता, बरेचदा तो क्वेश्चन चुकतो. ठीक आहे, अनुभवलं असेल बऱ्याच जणांनी. त्याच्यामुळे पहिल्या टर्म मध्ये जे वाटतं, म्हणजे ते आपण म्हणतो लव्ह ॲट अ फर्स्ट साईट, आहे ना, बरोबर आहे. तो प्रत्येकाने लक्षात घ्या, तेच असते. बरेचदा काय होते, बरेच जण काय होते, सेकंड राऊंड मध्ये आन्सर चेंज करते आणि मग लक्षात येते की यार नेहमी देव मलाच कसा धोका देतो, बरोबर आहे. तर हे कशामुळे होत आहे, की तुमचं जे इन्स्टिंक्ट म्हणते पहिलं ऑप्शन चेंज करू नका युजली, आणि त्याच्यामुळे जो तुम्हाला बेनिफिट भेटतो ना 4-5 मार्काचा, तो खूप मॅटर करते. ठीक आहे, ते नेहमी लक्षात ठेवा, अनुभवातून आलेला आहे, त्यामुळे सांगताय या पद्धतीने. ओके, डन. या पुढचा क्वेश्चन, भारत हे संघराज्य आहे, यातील कोणते तत्व आधार देत नाही? कोणतं आहे? संघराज्य आहे, मग त्याच्या उलट एकच. ठीक आहे, त्या अनुषंगाने आन्सर ऑप्शन काय? 29चं एक. ठीक आहे, एकच राज्यघटना दोघाची. ठीक आहे, बरोबर ना, 29चं एक. तर काय, 2 मिनिटं. कोणते तत्व आधार देत नाही? पुनर्विलोकन आहे, द्विगृही कायदे मंडळ. एकच आहे ना, बरोबर, एकच राज्यघटना. समजून सांगू का? कन्फ्युज झालं तुमच्यानं, बघा. याच्यामध्ये आता एकच राज्यघटना, याच्यामुळे अन्याय कशा पद्धतीने होतो, कारण की बरेचदा काय होते, प्रामुख्याने लक्षात घ्या, आणीबाणीची परिस्थिती. बरोबर, आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये काय होते, सगळं प्रॉपर चालू आहे, बरोबर, म्हणूनच मला म्हटलंय ना मृत आर्टिकल, म्हणजे डेड आर्टिकल म्हणून वापर करावा राष्ट्रपती राजवटीचा. कशामुळे म्हटलंय, की बरेचदा काय होते, जर केंद्रामध्ये सत्ता बदल झाला, तर ज्या राज्यामध्ये केंद्रात असलेल्या सत्तेचा पक्ष नाहीये, त्या राज्यामध्ये काय लावलं जाते, राष्ट्रपती राजवट. आणि मग अशा वेळेस काय होते, राष्ट्रपती राजवट जेव्हा लावते, तेव्हा ही आपली जी घटना आहे ते काय होते, एककंद्रीय होते. आणि एककंद्रीय म्हणल्यामुळे आपण काय, आपल्या इथे सर्वोच्च काय, घटना. युएसए मध्ये काय, न्यायव्यवस्था. आणि मग इथे ब्रिटनमध्ये संसद. आपल्या इथे घटना सर्वोच्च असल्यामुळे जर एकच राज्य घटना आहे, आणि बनवताना सुद्धा घटना करताना पुरेपूर काळजी घेतली आहे, की सार्वभौम जो आहे हे नेहमी केंद्रच राहिलं पाहिजे. राज्य हा नेहमी, म्हणून बघा तुम्ही जे इन्कमचे सोर्सेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिपेंडन्सी दिसते आहे तुम्हाला. अजूनही जीएसटीची भरपाई महाराष्ट्राला भेटलेली नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जे डिपेंडन्स नेचर ठेवलेलं आहे, म्हणून बघा प्रत्येक राज्याचा राज्यपाल हा केंद्राचा एजंट म्हणून काम करतो. समजत आहे ना, हे कशामुळे ठेवलं आहे, की सार्वभौम हे नेहमी केंद्र राहावं, राज्य हे त्याच्या अधीनस्थच असावी, पण दिसावं काय, की दोघं संघराज्य म्हणून काम करताय. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की एकच राज्यघटना हे जे आहे, संघराज्याला तडा देणारं तत्व आहे, एकात्मिक जे आहे आपला संघराज्य एकात्मिक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, विचारलं होतं कोणते तत्व आधार देत नाही, तर एकच राज्य घटना. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 30. टायपिंग वाला इथे बरोबर टाईप केला त्यानं. ठीक आहे, बघा, एकात्मेकडे कल असलेलं संघराज्य स्वरूप, अर्ध संघराज्य आपण इथे डायरेक्टच लिहिलंय. ठीक आहे, त्या अनुषंगानं लक्षात ठेवा, याच्यामध्ये चेंजेस असू शकतात. कमालीचे संघराज्य आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य. 30चं उत्तर देऊन घ्या, 1 नंबर आहे, 4 3 2 1. एकात्मकाकडे कल असलेले संघराज्य स्वरूप. बॅनर्जी स्टार करा हा क्वेश्चन. या पेपर मधला तिसरा क्वेश्चन मी स्टार करून देतोय. याचा अर्थ इथे काहीतरी नवीन आहे, रिपिटेशन होऊ शकतात. ठीक आहे, अर्ध संघराज्य 3 अलेक्झांड्रोविच, नाही तर कॉझिपेट्रल म्हटलं तर केसी वेअर शोधतो आपण पेपरमध्ये, पण राज्यसेवा मुख्यचा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. कमालीचे संघराज्य 2 ऍपलबी, आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य के व्ही राव. 4 3 2 1 स्टार करा हा क्वेश्चनला. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 आणि 30 बघा, सांगायचं उत्तर. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यापासून स्त्रोत, हे मुद्दाम मी तुम्हाला, म्हणजे हे काय काहीतरी चेंजेस म्हणतो आपण त्या अनुषंगानं ऑप्शन वर सेट केलेले आहे, म्हणजे आहे का तुम्ही जाग्यावर, बरेचदा आपण चेक करतो ना. ठीक आहे, त्या अनुषंगानं जसा गुगल मॅपवर कधी कुठे जाता तुम्ही, मी आता मागे लेस्ट प्रवास केला, तर आम्ही स्टेट रोडवर होतो, हैदराबाद हायवेवर, आपला नॅशनल हायवे 44 वर. आणि मग गुगल अचानक काय म्हणते मध्येच, की थोडा टर्न घ्या. मग आम्ही जे आहे तिथे थांबलो, आणि आमच्या मागचा जो गाडीवाला आहे त्याने टर्न घेतला. तर बरोबर 100 मीटरवर तो लगेच आमच्याच रस्त्यावर आला. वास्तविक पाहता सरळ रोड होता. मग गुगल काय करते, तुम्ही झोपले काय चेक करते. ठीक आहे, तसं मग हे जे आहे, आपण काय केलंय, की तुम्ही बरोबर आहे का जागेवर, त्यासाठी हा क्वेश्चनचे शफल केलेला आहे. क्वेश्चन हा इथून चालू होतो, ऑप्शन वर सेट केलेला आहे. ठीक आहे, इथे लक्षात घ्या, सगळे चूक आहेत. कॅबिनेट व्यवस्था ब्रिटन, मूलभूत हक्क युएसए, उर्वरित अधिकार कॅनडा, मार्गदर्शक तत्वे सोव्हिएत युनियन. सगळे चूक आहेत. तिचं उत्तर 3.
यस, अगेन सोर्सेसवर मुद्दाम भर दिला. या पेपरमध्ये जवळपास 7 क्वेश्चन सोर्सेसवर टाकलेले आहे. कारण काय, मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं घाई चुकते हा क्वेश्चन आणि मग तो वाचावा पुन्हा तुम्ही. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याला माहिती आहे आर्टिकल 13(3) मध्ये अनुषंगानं कोणता आहे? अमेरिका. आन्सर ऑप्शन 32 2. नेक्स्ट 33. क्वेश्चन नंबर 33 बघा. के एम मुन्शी आणि भार्गव याच्या दोन मध्ये शफल केलेला आहे. ठीक आहे. मुन्शी म्हटलं तर काय? मुन्शी कुंडली. कुंडली कोण पाहते? मुन्शी. आणि ओम भट स्वा भार्गव. ठीक आहे. आत्मा. ठीक आहे. भार्गव आत्मा. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, भार्गव आत्मा आणि मुन्शी कुंडली याच्यामध्ये शफल केलेला आहे. तिसरं नवीन नाव आहे, तुमच्या सोर्स मध्ये ऍड करून घेतलं पाहिजे. आणि हा सेम एएसओ मेन्स मधून रिपीट झालेला क्वेश्चन. एएसओ मेन्स मध्ये येऊन गेला जोड्या लावत, त्यांनी इथे मग मल्टी लायनर मध्ये सेट केला होता. त्यामुळे अर्नेस्ट बर्कर संविधानाचे मुख्य तत्व प्रिन्सिपल घटक आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल एलिमेंट कोण म्हटलंय असं? अर्नेस्ट बार्कर. आणि याचा एकदा आयोगानं इंग्रजीमध्ये की नोट असा शब्द वापरलाय, की नोट. ठीक आहे. अर्नेस्ट बार्कर सोर्स मध्ये जाऊन ऍड करा पुस्तकात, किंवा मग रिव्हिजनच्या वेळेस जर पेपर वाचत असाल तर मग काही हरकत नाही. नेक्स्ट घ्या क्वेश्चन नंबर 34. त्याच्यामध्ये फक्त मायनर मिस्टेक झालेली आहे 2 आणि 1 मध्ये. ऑप्शन सेट करताना करेक्ट करून घ्या. बऱ्याच जणांनी याचा 4-3 4-3 मध्ये कन्फ्यूज झाले असाल तुम्ही. पालखीवाला काय? ओळखपत्र 1-2 पाहिजे होतं, बाकी इकडे बरोबर आहे. पंडित ठाकूरदास भार्गव आत्मा. मुन्शी स्वतंत्रच्या अनुषंगानं लक्षात ठेवा 4. लोकतंत्रात्मक प्रजासत्ताकाची कुंडली मुन्शीनं म्हटलंय. कुंडली शब्द शोधाचा होता, बाकी इकडे इग्नोर करा. ठीक आहे. आणि हिदायतुल्ला अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याशी 7 धर्म हा नवीन आहे, तार करा, महत्वाचा आहे. कंबाईन साठी स्पेसिफिक मी याच्यावर फोकस करतो याच्यामुळं की कुठेतरी फॅक्च्युअलवर काम केल्या जाते. राज्यसेवेमध्ये मग आलाय ना तर हा क्वेश्चन लॉजिकनं सुटला असता त्या अनुषंगा. म्हणून लक्षात ठेवा पालखीवाला हे चेंजेस करा लक्षात. आपण स्कोर कॅल्क्युलेट करताना रद्द करू क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट 35. उद्दिष्टाचा ठराव मांडला 1946 मध्ये. कोणता भाग त्याच्यामध्ये नव्हता म्हटलेला आहे? आता इथे बघा, इथे एक लॉजिक होते या क्वेश्चन मध्ये. कोणता भाग नव्हता? जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये. नेहमी लक्षात ठेवा लॉजिक काय युजली, जेव्हा जेव्हा कोणताही कायदा बनतो किंवा एखादा रिझोल्युशन येतं किंवा एखादा GR येतो, तेव्हा कधीही गव्हर्नमेंट असं सांगणार नाही की काय देत नाही आम्ही. नेहमी सांगणार किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी, बरोबर, विन विन देणार. मग इथे लक्षात घ्या तुम्ही, याच्यात म्हटलंय स्वतंत्र सार्वत्तम प्रजासत्ताक असेल. दुसरं म्हटलंय सर्व सत्ता अधिकार जनतेकडून प्राप्त होतील, बरोबर आहे, विन विन आहे. आणि कायद्यापुढील समानता दिली जाईल. दुसऱ्यामध्ये काय दिलंय? विशिष्ट वर्गासाठी खास रक्षण दिले जाणार नाही. असं बनणार काय आयोग? म्हणजे कोणतंही गव्हर्नमेंट नाही. त्याच्यामुळे बरेचदा लक्षात ठेवा, जरी तुमच्या सोर्स मध्ये नसलं आणि 4 सेंटेन्स मध्ये जर तुम्हाला चूज करायचं आहे, तर नेहमी लक्षात ठेवा कोणताही ऍक्ट, कोणताही रिझोल्युशन, कुठलाही GR याच्यामध्ये कधीही कोणतंही गव्हर्नमेंट निगेटिव्ह मांडणार नाही. मग ते माझं उत्तर असेल. ठीक आहे. आन्सर ऑप्शन घ्यायचं 2 आहे. हे आपल्याला माहिती आहे घटनासभेमध्ये 3 लोकांना प्रतिनिधित्व होतं, शीख सर्वसाधारण आणि मुस्लिम. आन्सर ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. प्रस्तावनेबाबत सांगा. चांगला क्वेश्चन आहे. कोणते बरोबर नाही? पहिलं तर आता इथे लक्षात घ्या, मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावावर आधारित आहे, बरोबर आहे. बरोबर नाही म्हटलं आहे. 95 मध्ये प्रस्तावना एकात्मिक भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. लक्षात ठेवा LIC खटला, वेरुबारी आणि हा तिन्ही खटले पाठ ठेवा. समाजवादी धर्मनिरपेक्ष एकता एकता आहे का? ठीक आहे. इथे एकता व एकात्मता, किंवा सरांनी सांगितलं असून तुम्हाला सरळ इथे इंटिग्रिटी अखंडता शब्द शोधा. कारण की आपला जो पेपर आहे तो असतो बाय लँग्वेज झालेला सेट. ठीक आहे. त्याच्यामुळं ते चुकवलेलं आहे. यस, इथे हा इयर पण चुकवलेला आहे. यस, इयर पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. 42वी आहे 76 ची आणि 44वी आहे 1978 ची. तसंच सेम 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीचं वर्ष पाठ ठेवा. तसंच 61वी घटनादुरुस्तीचं वर्ष पाठ ठेवा. वर्ष सांगतोय कोणते महत्वाचे आहे. तसंच 86वी घटनादुरुस्तीचं वर्ष पाठ ठेवा अपेक्षित आयोगाला 2002.
नेक्स्ट 37 चांगला क्वेश्चन आहे. 2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा. कशामुळे होते हे सगळं? जेव्हा पूर्ण पुस्तक वाचत नाही आपण तेव्हा हा क्वेश्चन चुकू शकतो आपण. भारत हे गणराज्य आहे, रिपब्लिक आहे असं आपण जेव्हा म्हणतो, बरोबर आहे, त्याच्यामध्ये शासन आणि लोकांसाठीच असतं. राज्यप्रमुख हा राष्ट्रपती असतो ऑब्विसली. थर्ड सुद्धा आहे, लक्षात घ्या. याचा संबंध कुठे येतो माहिती आहे का? आपला आर्टिकल 16. ठीक आहे, म्हणजे आपण जे म्हणतो सार्वजनिक व्यवस्थेमध्ये समान संधी, त्या अनुषंगानं मग तिन्ही बरोबर. राष्ट्रपती पदासह सर्व पदे नागरिकांसाठी खुली असतात. शब्द महत्वाचा कोणता? सिटीजन, नागरिक. ठीक आहे, त्यामुळे अ ब क तिन्ही बरोबर आहे. जर तुम्ही वाचलं तर अ ब आपल्या घटनेमध्ये आहे, क हे सुप्रीम कोर्टचं एका ज्युरिस्डिक्शन मध्ये सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. क हे वाक्य, अ ब आपल्या घटनेमध्ये आहे नमूद. त्याचं उत्तर काय? 37चा आन्सर ऑप्शन 1. सोपा आहे ना पेपर? सोपाच आहे. बघा नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघू आता उत्तर आल्यावर आन्सर. क्वेश्चन नंबर 38. सार्वभौम या संकल्पनेतून कोणता अर्थ ध्वनित होतो? हाही सुद्धा क्वेश्चनना तुम्ही इलिमिनेशन सोडवायला पाहिजे. मल्टीलायनर जेवढा दिसला ना त्याच्यामध्ये इलिमिनेशन लावा. ऑब्विसली कंबाईन मध्ये तेच लॉजिक आहे आणि त्याच्याचमुळं मुलं 70-75 मार्क घेतात. हे लॉजिक आहे त्यामागं. कोणता अर्थ ध्वनित होतो सार्वभौम मध्ये? आपल्याला माहिती आहे, आपण आधी सांगितलं, आता याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये जास्त एक्सप्लेन केलेलं होतं की राज्य हे सार्वभौम नाहीत, बाहेर निघून शकते का? नाहीये. ठीक आहे, मग इथे जे आहे संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत, म्हणजे ब सेंटेन्स माझं चुकीचं आहे. मग इथे ब इलिमिनेट करा, बघा उत्तर तुम्हाला मिळतं. ठीक आहे, ब ब आणि आन्सर ऑप्शन काय? कोणता अर्थ ध्वनित होतो? आन्सर ऑप्शन 38चा तिसरा क्वेश्चन जो इलिमिनेशन लागतं. 4 क्वेश्चन स्टार करून दिलेले आहे, 5 तुम्हाला होमवर्क करून दिलेला आहे. या पेपरमधून 50च्या क्वेश्चन मधून 15 क्वेश्चन असे निघतील ज्याच्यावर तुम्हाला रिव्हिजन द्यावी लागेल. समजलं? 35 क्वेश्चन पुन्हा वाचायचं काम नाही. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 40. आला का 39? यस. कोणते विधान चुकीचे आहे? सरनामा उगमस्थान दर्शवतो. न्यायालयाद्वारे यस. ज्युडिशियल नाही, आपल्याला माहित आहे. विधिमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोत नाही आणि निर्बंध आणतो. काय उत्तर आहे? 4. ठीक आहे, अधिकारावर निर्बंध आणतो का? ठीक आहे, त्या अनुषंगानं आन्सर ऑप्शन 4. तुम्हाला होमवर्क असा आहे की सरनाम्या संदर्भात कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये 2 लाइनर एक क्वेश्चन आहे ठोकड्यामध्ये तुमच्या, शोधा तो. कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये 2 लाइनर क्वेश्चन आलेला आहे. आय थिंक 2019 ची कंबाईन प्रिलिम्स होती. ठीक आहे, त्याच्यामुळे तो क्वेश्चन तुम्हाला वाचायचा आहे. तो म्हणजे जो आहे ना तो फार इंटेलेक्च्युअल क्वेश्चन होता. किंवा मग मी मिक्स आपल्या जेव्हा टेस्ट होतील तेव्हा वाटल्यास रिपीट करेल तो क्वेश्चन. नेक्स्ट 40 सांगा. उद्देश पत्रिकेवर प्रभाव दिसतो. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर प्रभाव दिसतो. कोण आहे? योगायोगानं मी जर असतो सेट करणार तर वरील सर्व मी मेन्शन केलं असतं आणि बरेच जण चुकले असते. आणि आता कसं असते, आपलं 39 पर्यंत आपण आलेलो असतो. ऑलरेडी 40 क्वेश्चन आपण एकाच सब्जेक्टचे सॉल्व्ह करून गेल्यानंतर मेंटॅलिटी आपली डिस्टर्ब होते, है ना. आणि मग याच्यामुळं काय होते, आपल्याला स्विच करता येत नाही आपल्याला माइंड लवकर. त्या अनुषंगाने लक्षात घ्या, विचारलं काय होतं भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर, हा आपण याच्यावर आपलं लक्षच जात नाही. आपल्याला दिसते राज्यघटनेवर प्रभाव, राज्यघटनेवर प्रभाव. आणि मग अशा वेळेस वरील सर्व उत्तर देऊन आपण मोकळे होतो. विचारलं काय फक्त उद्देश पत्रिका, मग यायला पाहिजे USA. ठीक आहे, आपण हा शब्द वी हा सुद्धा कुठून घेतला आपण? USA कडून. त्यामुळे फक्त ड याचं उत्तर आहे. 40चं उत्तर 3. एखाद्याला हे वाटलं असेल, नाही तर मग काही काही लोक तर इतके आहे महान, तिथंच ठरवून घेते हा क्वेश्चन रद्द होणार आहे. ठीक आहे, म्हणजे तिथंच सोडवता म्हणजे एवढे आपण, म्हणजे आपण तिकडे पेपर सेटर म्हणून असतो तिथे, है ना. तो बेसिकली लक्षात घ्या, उद्देश पत्रिका प्रभाव दिसतो अमेरिकेची राज्यघटना. नेक्स्ट घ्या, क्वेश्चन नंबर 41. सारखा पाठ पाहिजे. आता हा चॅप्टर मध्ये जे आपण जेव्हा येतो तेव्हा अगेन थोडा फजल अली कमिशनच्या अनुषंगानं तारीख पाठ पाहिजे. आयोगानं 2 ते 3दा क्वेश्चन विचारलेला आहे. SK धार आपल्याला माहिती आहे, अलाहाबाद, जून 1948. फजल अली आयोग, ज्याला राज्य पुनर्रचना आयोग म्हटला, 1953चा. आणि त्या अनुषंगानं JVP समिती, ज्याला कोणी अध्यक्ष नव्हता, डिसेंबर 1948. त्या दरम्यान मग नागपूर प्लॅन चांगला वाचून ठेवा. दोन एक 3 कुठं आहे? एकच आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 घ्या.
राज्य पुनर्रचना आयोग. मुद्दाम मी थोडं डेटमध्ये क्वेश्चन टाकण्याचं तात्पर्य हे आहे, त्या डेट्स तुम्हाला मला होमवर्क द्यायच्या होत्या. बघा याच्यामध्ये काय म्हणते आहे, 1953 इथे नाही चुकवलेलं आहे, बरोबर आहे. अध्यक्ष कोण होते, फाजलं अली, याला पाक आयोग असं म्हटलं जाते, पन्नीकर, फजलं अली आणि कुंजरू. नंतर इथे राज्य पुनर्रचना अधिनियम 30 मार्च 1954 रोजी मंजूर झाला, होल्डवर ठेवू आपण. आणि अधिनियम अंमलात आला तर ऍटलीस्ट एवढी तारीख माहिती असली पाहिजे, तारीख 1 नोव्हेंबर 1956 आहे बॉ. मग ड माझ्या ऑप्शन मध्ये नाही पाहिजे, ड गेला, ड गेला, ड गेला. आन्सर ऑप्शन अ आणि ब बरोबर. चौथा क्वेश्चन जिथे इलिमिनेशन लागलं. ठीक आहे, अ आणि ब बरोबर. आणि याच्यासाठी होमवर्क काय तुम्हाला, तर चॅप्टर वाचा राज्य पुनर्रचनाच्या अनुषंगानं, त्यामधल्या ज्या डेट्स आहेत त्या पाठ करून ठेवा. पहिल्या चॅप्टर मध्ये ज्या डेट्स आहेत त्यासोबत ह्या 2 डेट्स ऍड होतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43, चांगला क्वेश्चन आहे, सोपा वाटला असेल. क्वेश्चन नंबर 43 काय म्हणते, नवीन राज्य 2 गोष्टीच केल्या आहेत, 3 मध्ये बरोबर आहे. अस्तित्वात असलेली राज्य, त्याचं क्षेत्रफळ कमी जास्त कमी करणं, बाउंड्री वगैरे किंवा नाव बदलणं सध्या चर्चेत आहे. क मध्ये काय म्हटलेलं आहे, राज्य विधिमंडळास नाकारण्याचा अधिकार आहे, आहे का, नाही. यासाठी संसद काय सार्वभौम आहे, स्वतःच्या मताप्रमाणे नकाशा बदलू शकते. फोर्थ मध्ये काय, पालन करणे संसदेवर बंधनकारक. ठीक आहे, त्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं उत्तर आहे फक्त अ आणि ब बरोबर. बाकी क आणि ड मध्ये काय चुकलं, ड मध्ये संसदेवर बंधनकारक असते, नाही, संसदेवर बंधनकारक कुठलाही राज्याचा निर्णय नसते. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 43 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44, एकोणीसशे 60 कोणता आहे, महाराष्ट्र. 1963 नागालँड, 1975 सिक्कीम आणि 1987 गोवा. कोणता उत्तर, 3 4 1 2, हो 4 1. क्वेश्चन नंबर 45 अमेंडमेंट वर आहे आणि पुन्हा संघराज्याच्या अनुषंगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता. 45 मध्ये सांगा उत्तर काय, सोपा होता क्वेश्चन. 10 12 14 गोवा दान केलं ददीला. ठीक आहे, त्या अनुषंगाने नंतर 14वी घटना दुरुस्ती पुडुचेरी, त्यामध्ये 10 12 आणि 14. ठीक आहे, हे 3 उत्तरामध्ये मला पाहिजे, द ऑप्शन गेला. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 1 अ ब क बरोबर. 16वी घटना दुरुस्ती कशासाठी आहे, यस 16 अमेंडमेंट कशासाठी आहे, 16वी आणि पहिली लिंक करा. होमवर्क आहे तुम्हाला, पहिली घटना दुरुस्ती आणि 16वी घटना दुरुस्ती त्या विचारणार मी क्लासमध्ये. त्या अनुषंगानं काय बदल झाले घटनेच्या कोणत्या, आणि 16वी घटना दुरुस्ती राजगुरुनगर पुणे सेंटर 2022 ची मेन्स माझी. ठीक आहे, ग्रुप सी च्या मेन्स मध्ये विचारलेला होता क्वेश्चन. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा 16वी घटना दुरुस्ती. ओके, अ ब क 10वी 12वी 14वी आपल्या पाठ असल्या पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46, यस सांगा. आता इथून नागरिकत्वाचे 5 क्वेश्चन आहे, ते आपला इथे टॉपिक संपतो आहे. क्वेश्चन नंबर 46 सांगा. नागरिकत्व आपण बरेचदा स्किप करतो, लक्षात घ्या. आपण रिसेंटली बघा प्रत्येक एक्झाम मध्ये 1-2 क्वेश्चन नागरिकत्वावर येत आहेत, त्यामुळे कोणीही स्किप करू नका. सोपा आहे, प्रत्येक डेट पाठ करायचं काम नाही, फक्त आयोगाचे PYQ करा. 27 PYQ आलेले आतापर्यंत साधारणतः, बरोबर आहे, ते चांगले करून ठेवा. 55 मध्ये अनुच्छेद 11 अंतर्गत मंजूर केलेला आहे संसदेनं नागरिकत्व कायदा 1955, बरोबर आहे. त्यानंतर 2019 ला रिसेंटली चेंजेस झाले होते. 55 मध्ये नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी किती पद्धती आहे, 5, त्यामुळे फक्त अ बरोबर आहे. 46 चं उत्तर आन्सर ऑप्शन 1, 46 चा आन्सर ऑप्शन 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47, कोणते विधान चुकीचे आहे, चांगला क्वेश्चन आहे. राष्ट्रपती पदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो, आणि पुढे म्हटलेला एक्सटेंड केलेला आहे सेंटेन्स की नॅचरलायझेशन द्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते, चुकीचे म्हटलंय. ब मध्ये काय म्हणते, केवळ जन्मसिद्ध नागरिकत्वच पात्र असतो, नागरिकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते. त्याच्यामध्ये फर्स्ट मध्ये जे आहे, फर्स्ट हाफ बरोबर आहे, सेकंड हाफ चुकीचा आहे, लक्षात घ्या. त्या अनुषंगाने चुकीचं आन्सर ऑप्शन आहे फक्त अ, उत्तर चुकीचं आहे. ब आणि क सेंटेन्स बरोबर आहे.
क सेंटेन्सवर स्टार करा. अज्ञान बालके यांचं नागरिकत्व स्वतः संपुष्टात येते. मात्र पुन्हा 18 वर्षानंतर जेव्हा ते बालिक त्याच्या जातात, प्रौढ होतात, त्यांना पुन्हा अधिकार असतो त्यांचं नागरिकत्व रिट्राईव्ह करण्याचा. ठीक आहे, त्यामुळे ब क बरोबर आहे. चुकीचं म्हटलं होतं, आन्सर ऑप्शन 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. 48 49 मध्ये कॉमन लिंक आहे दोन्ही क्वेश्चन मध्ये, बघा. 48 55 एखादा भारताचा नागरिक बनवू शकते, सांगा काय उत्तर आहे. भूमी अधिकृत इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. दुसरं वारसा हक्काने, ठीक आहे, त्या अनुषंगाने बाय डिसेंट. जन्म भारताचा बाय बर्थ. राष्ट्रीयकरणाद्वारे आहे का, नॅशनलायझेशन आहे का, नाही. बाय रजिस्ट्रेशन आहे, लक्षात घ्या. नॅशनलायझेशनचा कुठे उल्लेख नाही आणि नोंदणी तत्वाद्वारे आहे. त्यामुळे अ ब क ई. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 49. सांगा 49 चं उत्तर काय. स्ट्रेट आहे, भावना को समजो. ठीक आहे, बघा अव काही असेल ना, आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट 49. भारतीय राज्यघटनेप्रमाणे एकेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, बरोबर. आणि दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय, स्वित्झर्लंड सारख्या इतर संघराज्याने दुहेरी नागरिकत्व. दोन्ही सेंटेन्स काय एक्झॅक्टली बरोबर आहे, दोन्ही विधाने बरोबर. आणि 50वां राज्यसेवा मेन्स रिसेंटली जे झाली त्यामधला PYQ रिपीट केलाय मुद्दाम, कारण की सध्या चर्चेत आहे. कशाच्या अनुषंगानं, USA ची जे पॉलिसी आहे H1B1 व्हिसा. काय म्हणते, भारताचे परदेशी नागरिक कार्ड धारकाच्या हक्काबद्दल बरोबर विधाने निवडा. काय म्हणते, भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होण्यासाठी अपात्र असेल, बरोबर आहे, कारण की भारताचा नागरिक पाहिजे, बरोबर ना, राष्ट्रपतीसाठी पहिलीच कंडिशन आहे. दुसरा 35 वर्ष वगैरे पाठ ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असेल का, नाही. PIO ला जे आपण कधीही इतके मोठे अधिकार दिलेले नाही आहे देशात अजून. आणि थर्ड, यस, मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असेल का, नाही. NRI आणि PIO होमवर्क लिहा, आजचं सर्च करा की नॉन रेसिडेन्शियल इंडियन आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन त्यामध्ये काय फरक आहे. NRI वर्सेस PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, काय फरक आहे दोघात, क्युरिओसिटी ठेवा, स्वतः चेक करा. ठीक आहे, डन झाले आन्सर सांगून, करा चेक. चेक करा, पहिले 50 क्वेश्चन चेक करा आणि सांगा मला. काही डाऊट असला कोणत्या आन्सर मध्ये तर विचारा. पुन्हा एकदा रिपीट करू, रिपीट करतो. ठीक आहे, चेक करा. फक्त अ बरोबर विधाने म्हटलं आहे ना, फक्त अ बरोबर आहे. 4 उत्तर आहेत बघा. पहिल्याचं उत्तर 2, दुसऱ्याचं 4, तिसऱ्याचं 3, 4 2, 5 3, 6 1, 7 3, 8 1, 9 4, 10 3, 11 3, 12 3, 13 4, 13 4 रद्द झालेला आहे. 6वां सुद्धा रद्द झालेला आहे, ते तुम्ही नाही पकडला तरी चालेल, ब्लँक होतं ना ते. नंतर 14 3, 15 3, 16 1, 17 3, 18 3, 19 4, 20 4, 21 2, 22 1, 23 2, 24 2, 25 4 केशवानंद भारती, 26 सोशल डॉक्युमेंट ऑस्टिन, 26चं 2, तर 27 2 आहे, हा सुद्धा याचे ऑप्शन नव्हते ना, रद्द करा. 27 27चं 2, 28 1, 29 1, 30चं 1. हे बरेच लोकांची व्हेरायटी सापडत्या. तर कंटिन्यू OMR मध्ये आपण एक एक उत्तर येत असेल तर बरेच लोक काय चौथ्याचं उत्तर चेंज करते. वाटतंय की काहीतरी आयोगाने ट्रॅप केला आहे ना, असं कधीही नसते. ठीक आहे, त्याच्या HRDच्या पेपरमध्ये 2000 आय थिंक, मला वर्ष नाही आठवत आहे, कंटिन्यू 13 क्वेश्चनचे उत्तर एकच होतं. 13 क्वेश्चन, अशा वेळेस तर 100% डाऊट घेतला असता तुम्ही, है ना. त्यामुळे लक्षात ठेवा. 28चं उत्तर 1, 29चं 1, 30चं उत्तर 1.
31चं उत्तर 3, सगळे चूक आहेत. 32चं उत्तर 2 अमेरिका. 33चं उत्तर फक्त 3. 33चं उत्तर 3. 34 आहे ऑप्शन तुम्हाला. आन्सर ऑप्शन 4. आणि हा रद्द याच्यामुळे करत नाही की 4 3 आहे ना, ते तुमच्या नॉलेजवरही सुटला असता, त्यामुळे रद्द नाही करत. 34चं उत्तर 4 आहे. 35 2, 36 3, 37 भारत गणराज्य 1, 38 3, 39 4, 43 उद्देश पत्र प्रभाव अमेरिका, 41चं 1, 42चं 1, 43 2, 44 2, 45 1, 46 1, 47 1, 48 4, 49 3, लास्ट 50. उत्तर आहे 4. ती हॅशटॅग झाले 1 2 3. 3 क्वेश्चन आपले काय झालेले आहे, हॅशटॅग झालेले आहे. तर स्कोर मला पाहिजे आउट ऑफ 47. ठीक आहे, या लवकर लवकर. नाही, ते 4 आणि 3 माहित असलं पाहिजे तुम्हाला, मग त्यामुळं काय नॉलेज बघू आपण. काय ठीक आहे, चालेल. 46 पैकी सांगा. 46 पैकी सांगा. ठीक आहे, आयोगात असं भांडता नाही येत बरं. ठीक आहे. आउट ऑफ 46 सांगा तुमचा स्कोर. कॅल्क्युलेट केला, कसं सांगायचं आहे? सामूहिक, बरोबर. सामूहिक अपमान करू एकदा, आवश्यक आहे तो. खरं खरं सांगा फक्त. त्यापासून अर्धा वर्ग खाली आहे ना. बघा, मला सांगायचं आहे 46 आउट ऑफ तुमचे किती बरोबर आहे, किती चुकले. स्कोर नाही सांगितलं तरी चालेल, मग पुढचा विचार करते. तुम्हाला काय सांगायचं आहे, 46 पैकी किती बरोबर किती चुकले. यस, कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेट. किती बरोबर, लवकर लवकर सांगा, वेळ नाही आपल्याकडे. आणखी पाऊण तास आपल्याकडे, 50 क्वेश्चन रिमेनिंग आहे. 40 बरोबर, चुकले किती दोन्ही सांगा, म्हणजे मला अनअटेम्प्ट किती केले तुम्ही हे लक्षात येईल. पुन्हा एकदा सांगतो, क्लिअर ठेवा, फास्ट मध्ये सांगा. 46 पैकी तुम्हाला सांगायचं सर माझे 40 बरोबर आहे, 6 चुकले, असं समजलं का? 30. यस, तुम्ही एक काम करा, फक्त बरोबर सांगा. 30 कन्फ्युज होऊन राहिले मला, कन्फ्युज. ठीक आहे, किती बरोबर? यस, 40. गुड. जास्त स्कोर कमी असेल तर आवाज मोठा करायचा. ठीक आहे, घाबरले पाहिजे सगळे. ठीक आहे, यस, मागे 28, 37, 42, मागे 35, यस, मागे 39, बाल्कनी. तर उद्या जाऊन इकडे बसून मी, आवाज मोठा करा. मी बॉक्सवाले आहे ना. नंतर यस, किती? यस, यस, लवकर लवकर सांगा. जे सुटले ते मला आठवत आहे. हा, यस, मागे यस, तुमचा मागे
मॅडम? ठीक आहे. एकंदरीत 46 आउट ऑफ 46 आपल्या क्लासमध्ये टॉपर आहे. ठीक आहे. बेसिकली लक्षात ठेवा, मिनिमम रेंज मी सांगितली नाही, मला वाटते 17-18 समथिंग आहे काहीतरी. ठीक आहे. तो बेसिकली बघा, आपल्या क्लासमध्ये जे काही विद्यार्थी आहे ऑनलाईन आहे जवळपास 100च्या वरच आहे. ठीक आहे. तो बेसिकली मला सांगण्याचं तात्पर्य काय, की या सगळ्यामधून आपली क्लासमध्येच कॉम्पिटिशन आहे. अजून आपण तिकडे अमरावतीच्याच बाहेर निघालो आहे ना. तो बेसिकली म्हणून लक्षात ठेवा, इतक्यानं होत नाही. असं रोजच्या रोज जेव्हा माहीत पडेल तुम्हाला, तसे नाही होगा, मग तुम्हाला लक्षात येईल सिरियसनेस काय परीक्षेचा. तर बरेचदा काय होते, आपण डायरेक्ट आयोगाला चेक करतो है ना, आयोगात चेक करतो पेपरच्या दिवशी. त्यामुळे हे टेस्ट बिफोर टेस्ट यू, ठीक आहे, त्या अनुषंगानं आपला हा प्रोग्राम आहे. आणि म्हणून सिरियसनेस वाढवा. ठीक आहे. अभिमानानं सांगता आला पाहिजे आकडा. ठीक आहे. लाज नाही वाटली पाहिजे, असं अपेक्षित आहे उद्यापासून. ठीक आहे. सो बेसिकली आणखी अभ्यास वाढवा. ठीक आहे. एखाद्या दिवशी नाही झोपलं, बरोबर आहे, तसं आज मी झोपेवरच बोलणार आहे जाताना. ठीक आहे. सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य काय, की महत्वाचा आहे तुमचा स्कोर, बाकी कोणी काही विचारत नाही. महत्वाचा आहे तुमचा स्कोर. मार्क्सवादी बना, बाकी इमोशनल बनू नका, बाकी काही गोष्टीचा काही काळजी करू नका. ऑटोमॅटिक गोष्टी सगळ्या भेटतात, बाय प्रोडक्ट असतात बाकी. ठीक आहे. म्हणून मार्क्सवर फोकस करा. बघा नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 51. आन्सर डिक्टेट करतो. मॅथ्स आणि रिझनिंगचा मी स्वतः कसं काही तज्ज्ञ नाहीये, पण तरी मी बऱ्यापैकी प्रयत्न करतो. ठीक आहे. मॅथ्स रिझनिंगसाठी जर तुम्हाला कोणत्या मॅथ्समध्ये अडचण आली तर मला विचारा. ठीक आहे. तसा मी आन्सर डिक्टेट करतो. बघा क्वेश्चन नंबर 51. 361 म्हणजे स्क्वेअर रूट घ्या सरळ सरळ 19 आणि इकडे 2चा 2 भागीला 2 डायरेक्टली 1 येतं आणि 19 एक 19. कोणतं उत्तर आहे 2. 52. इथे बघा आपला काय अरिथमॅटिक रेशोचा फॉर्म्युला लागतो. त्यात वाटल्यास मी व्हॅल्यू टाकतो, सांगतो तुम्हाला, फॉर्म्युला लिहून देतो. कारण काय आपण स्वतःहून करत नाही ना गोष्टी. लिहून घ्या फॉर्म्युला. जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि रिसेंटली जे आहे ना, आता ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या मेन्समध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनवर मागच्या 2 वर्षामध्ये 7 क्वेश्चन आलेले आहे. ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या, हा फॉर्म्युला पाठच करावा लागेल. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तुम्हाला वाटतं हा कुठं आहे चॅप्टर, बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये आहे आज आपण, है ना, त्याच्यातच आहे. पण तरी आपण इग्नोर करतो आणि त्याच्यामुळे मग आपण हे गणित कशानं सोडून पाहतो, एक्स वाय व्हेरिएबल्सनं. एक्स वाय व्हेरिएबल्सनं येते हे गणित, परंतु लेंथी प्रोसेस आहे. म्हणून मग अरिथमॅटिक प्रोग्रेशननं सोपं जातं. ठीक आहे. लक्षात ठेवा. व्हेरिएबल्स एफ ए जो मिळतो आपल्याला अरिथमॅटिकचा ए, हा एक आहे या गणितासाठी सुरुवात. ए म्हणजे इनिशियल सुरुवात असते. डी म्हणजे डिफरन्स असते. 1 3 5 कितीचा डिफरन्स दिसत आहे तुम्हाला, 2चा. डी म्हणजे 2 आणि एन म्हणजे असते तुमचा लास्ट नंबर. तर तिथे लास्ट नंबर डायरेक्ट दिला नाही आहे, काय म्हटलंय, वर्ष. वर्षाचा काय 365. आता लीप इयर पकडू नका, एवढं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. त्याच्यामध्ये 365 ह्या व्हॅल्यू तुम्हाला टाकायच्या आहे फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युल्याच्या शिवाय हा बघा, त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे एस एन इक्वल्स टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला. सिंपल याच्यात टाकलं का उत्तर येतं. उत्तर काय 1,33,225. दोन्ही याच्यात सेम आहे का, नाही, एक नाही, बहुतेक 1,33,225 आहे. त्या वाटल्यास क्रॉस चेक करा, है ना. ठीक. नंतर 53. सोपा होता क्वेश्चन, समोसे आठवले असेल, भूक लागली असेल. ठीक आहे. त्यामध्ये काय म्हणते, 3.25 न समोसा प्रत्येक खरेदी केला तर 39 प्रति ग्रॅम. एकदम सोपा होता. बेसिक कॅल्क्युलेशन होते, गुन्हेला करा, तुम्हाला उत्तर मिळतं. डिवायडेड बाय 39 कला, 39 5 त्याचं उत्तर आहे 195. 195 म्हणजे 3.25 करा गुन्हेला किती 60. 3.25 गुन्हेला 60 किती येतं 195. ते काय म्हणते 39 प्रतिग्राम जर मिठाई घ्यायला गेले तुम्ही तर किती किलो मिठाई येईल, 195 भागेला 39. त्याचं उत्तर येतं 5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 घ्या. दोन क्रमवार संख्याच्या वर्गातील फरक 31 आहे. डायरेक्ट तिसऱ्या ऑप्शन जाऊ शकता, उत्तर येतं तुम्हाला 15चा 225 आणि 16चा. दोघातला फरक किती आहे 31. 256 आणि 225. उत्तर काय 54 3. 55 क्वेश्चन.
सोपा आहे हा. आजच्या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगतो, जर खरं तुम्हाला अरिथमॅटिक मध्ये म्हणजे काही इश्यू नसेल तर 10 पैकी 10च बरोबर यायला पाहिजे. एखादा समजू शकतो मी. वेळेच्या अभावी जर होत असेल त्याचा अर्थ जीएस तुमचा कमांड नाहीये. तुम्हाला जीएसला जास्त वेळ लागला असेल तर आजच्या पेपरमध्ये. आणि जर तुम्हाला वेळ असूनही आले नसेल त्याचा अर्थ बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये काहीतरी गडबड आहे. काय बीएमडब्ल्यू बेसिक में वांदा है ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. इथे काय करायचं आहे, फक्त सिम्पली स्विच करायचं तुम्हाला. भागीला आहे इथे काय करायचं आहे तुम्हाला, गुणाकार, आणि बस डायरेक्टली कट कट करून तुम्हाला उत्तर मिळतं. 55चं उत्तर काय आहे तर 44.8, 44.8. एकमेव एरिया असतो लक्षात घ्या मॅथ्स रिझनिंगचा, तिथंच माहित पडतं की किती बरोबर आहे किती चुकलं. आणि उत्तर जे येतं ते मल्टिपल निघते का, नाही, एक्झॅक्ट आन्सर निघते. असतं तरी घरी आल्यावर आन्सर जे चेक करा लागते तिथेच माहित पडून जातं. म्हणून टेन्शनही येतं, चांगलंही आहे आणि वाईटही आहे. म्हणून चांगलंच वाटलं पाहिजे मॅथ्स सोडवताना. इथे लक्षात घ्या, हे डायरेक्टली कट कट होतं तुम्हाला बाकी. ओके, नेक्स्ट. जसं इथे बघा 3 3 7 21चा भाग जातो. ते मग 9 1 9. ठीक आहे, इथे 9 1 9 9 2चा भाग जातो. ठीक, आन्सर ऑप्शन येतं 44.8. नेक्स्ट 56. चांगला क्वेश्चन होता. पुन्हा उत्तर 77 माराय बघू आपण, पोलच घेऊ. 56, 11 सेंटीमीटर 7 काट्या, 1 सेंटीमीटर लांबीचे 77 तुकडे एकूण किती वेळा कापावे लागतील. वाटलं किती सोपं, 11 7 77 है ना. पण लक्षात घ्या, एक काठी जर कापायची आपल्याला, ठीक आहे, तर 2 तुकडे जेव्हा बनते 11 तुकड्यासाठी आपल्याला ते 10 वेळा कापावी लागते है ना. मग 10 इंच साठी 70. 56 उत्तर पाहिजे होतं 2. एक काठी आहे ना, 11 तुकडे केव्हा बनतील, जेव्हा 10 वेळा काप केले तर. बरोबर आहे ना. ते एखादा म्हणून सर 11 वेळेला अर्धा करतो मी, कर तू है ना. ठीक आहे, 70 56चं उत्तर काय 2. 57. चांगला क्वेश्चन होता. व्हॅल्यू पुट डाऊन करा, 6 ना येऊन जाते डिरेक्टली. बरोबर आहे ना. तोंडी येते याचं उत्तर. ती या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणून म्हणजे 11 सक 66, 33 ऍड केले 99. 9चा भाग दिला त्या अनुषंगानं तर 0 आपलं काय तर रिमाइंडर. आन्सर ऑप्शन काय तर 57चं. पुढे 58. एक नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर आणि त्याचा इनवर्स याची जर बेरीज 82 असेल तर 1/9. बरोबर आहे, 9 + 1/9. बरोबर ना. यस, 9 + 1/9. तर मग याची नैसर्गिक संख्या कोणती. आन्सर ऑप्शन काय 9. 9 9 81, हे 82. 59. तुम्ही खरंच जाग्यावर आहे का हे चेक केलं का, त्याचा जर हाय क्वेश्चन चुकला असेल तर मग तर ऑडी काम आहे पूर्ण. एमडब्ल्यू पेक्षा पुढे आहे काम. ठीक आहे. 1200 लिटर दुधाची आवक होते. 25 व्यक्ती प्रत्येकी 10 लिटर दूध म्हणजे 25 10 250. 1200तून 250 गेले, किती राहिले शिल्लक 950. तर काय 3. हे केव्हा होते आपल्यासोबत, जेव्हा घरी आल्यावर माहित पडते का इतके सोपे होते है ना. आणि आपलं काय होतं इकडे जीएस वरच चालू असते काम. म्हणून लक्षात घ्या, चॅलेंज हे आहे की या संपूर्ण प्रोग्राम मधून आपला बेस्ट चॅलेंज हे आहे की तुमच्या टाइमवर काम करणं. तुम्ही फक्त 7-8 दिवस टिकून राहा. अल्टिमेटली तुमच्या लक्षात येईल की नंतर ऑटोमॅटिक टाइम तुमचा कमी होत आहे. ते तुम्हाला जास्त वेळ कशाला भेटत आहे, मॅथ्स आणि रिझनिंगला. आणि हे केव्हा होईल, जेव्हा मल्टिपल रीडिंग होतील, नॉट रिव्हिजन, रीडिंग. म्हणून मग ते कसं करायचं ते मी सांगतो शेवटच्या टप्प्यात. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन मॅथ्सचा होता 60वा. सोपा आहे. कशावर होता, एलसीएम. एलसीएम घ्यायचा, जी संख्या नाही आहे उपलब्ध त्याचा प्लस मायनस करायचा. काय त्याचं उत्तर 60चं उत्तर 2. कारण की 0 भागीला कितीही मोठा बाप असला तरी काय असते, 0च उत्तर असते. त्यामुळे याचं उत्तर काय, आन्सर ऑप्शन. ओके, नेक्स्ट घ्या 61. डायरेक्ट आता आन्सर डिक्टेट करतो आणि मला तुम्हाला स्कोर सांगायचा आहे तुम्ही मला. ठीक आहे. 61. ए हे सी चे वडील, डी हा बी चा मुलगा, सी ही डी ची बहीण. फक्त याच्यात एक थोडं चेंज आहे. कारण की बी चे ई शी नाते म्हटलं तर याचं उत्तर वहिनी येतं आणि ई चे बी शी नाते असं पाहिजे होतं ते ऍक्च्युली, मग येतं उत्तर दीर. ठीक आहे. तर याचं उत्तर 61चं 3 आहे. तिथं वहिनी करा फक्त. आयोगानं चेंज नाही केलं पण हा, सेकंड की नुसार ऐकलं नाही आयोगानं. म्हणून मग असा एक हातचा नेहमी मार्क घेऊन ठेवावा लागते. तर सेकंड कीनं जर 0.25चा वांदा झाला तर डायरेक्टली काय
आपली पुढची पंचवार्षिक आहे ना, म्हणून लक्षात ठेवा. 61चं उत्तर 3. ऑक्सिजनवर राहू नका. नेहमी तुमच्या जो स्कोर आहे ना तो लीड नसला पाहिजे 10च्या. म्हणजे मग सेकंड कीनं काय फरक पडतात तुम्हावर फरक पडत नाही. तर मग सेकंड कीच्या मुळेच तर मग अर्धा अभ्यास होत नाही है ना. 61चं उत्तर 3. 62 सांगा. चांगला क्वेश्चन आहे. 62. आई आणि मुलगी. पहिले येतं सगळ्यात वरतं फॅमिली ट्री कसा येतो, वरतं आजी, खाली वडील, त्याच्या खाली अमर. वडिलाची जी बहीण आहे ती आहे कमल, कमल सविता आणि साईराज. विचारलं तुम्हाला साईराज, कमल आणि सविता मध्ये नातं काय, आई आणि. 63. याच्यामध्ये बघा तुम्ही काय करू शकता, इलिमिनेशन लावू शकता या क्वेश्चन मध्ये. त्या म्हटलं डायरेक्टली ए डी मैत्रिणी आहेत त्यांनी लग्न केलेले नाही. ए डी ऑप्शन डायरेक्ट गेला तुमचा. विचारला तुम्हाला ईची बायको कोण, लग्न केले नाही म्हणते, बरोबर बायको असणार आहे का, नाहीये. मग एडी डायरेक्टली गेलं. मग राहिला बी सी, तर डायरेक्ट लिहिला बी हा सी चा भाऊ आहे, बरोबर आहे. भाऊ बायको असणार आहे का, नाहीये. आलं उत्तर डायरेक्टली. म्हणजे विदाऊट पेन हाती घेता हा उत्तर तुम्ही काढू शकता. आणि असंच असतं ब्लड रिलेशन मध्ये. कधीही पझल ब्लड रिलेशनचे क्वेश्चन हे जर मल्टी स्टेटमेंट आले तर पेन हाती घ्यायचा नसतो. बँकिंग वाल्यांना हे जमतं, ठीक आहे, तर फायदा होते. 64. पुढचा क्वेश्चन घ्या. 63चं उत्तर 2 आहे. निश्चितपणे सत्य असेल. हा क्वेश्चन थोडा इंटेलेक्च्युअल आहे, चांगला क्वेश्चन आहे. 64. याचं उत्तर आहे 3. यशला 2 नातवंड आहे आणि एक निश्चितपणे मुलगी आहे. वाटल्यास मी याचा फॅमिली ट्री काढून देतो तुम्हाला. बघा इथं यश येतो हा फिमेल, टी जो आहे हा येतो मेल, त्याच्या खाली येतो क्यू हा मेल आणि त्याची पत्नी आर, क्यू आर, ठीक आहे. खाली नंतर येतो त्याच्या पी, त्याचा जेंडर माहीत पडत नाही. आणि त्याच्या समोर त्याचा भाऊ जो आहे, बहीण जे आहे ते आहे यस. हे तर माहिती आहे ना, राऊंड आपण फिमेल साठी वापरतो, बॉक्स आपण मेल साठी वापरतो. बरेच जण काय करतात हे असं लिहितात, त्यात वेळ जाते, बाकी काही होत नाही. डायरेक्टली काय म्हणू शकतो आपण, सिम्बॉल मेथड वापरा. ब्लड रिलेशन मध्ये सिम्बॉल मेथड वापरल्यानं मायक्रो सेकंद तुमचा वाचू शकतो, जो तुम्हाला इतर एक्झामसाठी अदर क्वेश्चनसाठी काम पडू शकतो. त्यामुळे जर तुमची हे मेल फिमेल अशी लिहायची जर टेक्निक असेल ना, तर ती स्किप करून डायरेक्टली याच्यावर स्विच व्हा, वेळ वाचतो तुमचा आणि डायरेक्ट उत्तरही दिसतं फास्टमध्ये. मेल फिमेल मध्ये काय होऊ शकतं, रन टाइमला जर मॅडम आल्या पेपर घेत असल्या आणि तुम्हाला टिक करायचं असलं तर मग गडबडीत चुकू शकतो, ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे टेक्निक लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 65. कोणी नाही सांगत एवढा डिटेल, ठीक आहे. बघा 65 काय घेतलाय आपण, मुद्दाम वेगळा पॅटर्न घेतलाय ब्लड रिलेशन मधला, कोडिंग डिकोडिंगचा. याच्यामध्ये म्हटलंय हे दिलेलं आहे तुम्हाला समीकरण, त्यातले वडील निवडा. 65चं उत्तर काय, 1 डी. सोडवले का नाही, पोहोचलं नाही का कोणी, ते ना. 65चं उत्तर 1 डी. 66 1 मुलगा. हा चांगला क्वेश्चन होता, इथं खूप वेळ गेला सांग बऱ्याच जणांचा. बाप बाप होत आहे, ठीक आहे. ते बाप, बरोबर आहे. आणि इथे जो हा व्यक्ती येतो ना, हा दोन्ही एकच व्यक्ती आहे. तिथून जर आपण म्हटलं तर तो माणूस आहे, म्हणजे या उदाहरणातला. आणि खाली जो म्हटलं आपण की छायाचित्रातील माणूस तोच आहे. छायाचित्रातील माणूस आणि हा व्यक्ती हा सेम व्यक्ती आहे. तर मग विचारलं होतं की माझा भाऊ, मला भाऊ आणि बहीण नाहीत, तर व्यक्तीचे माणसाशी नाते काय, तर 66चा काय, हा त्याचा मुलगा आहे. 66चं उत्तर 1. असा क्वेश्चन येऊ शकता ग्रुप डी ग्रुप सी मध्ये. तर वेळ घ्यायचा आहे तुम्हाला आयोगाला तुमचा. समजलं का, ही ट्री आहे, बाप आणि त्याच्या खाली हा, तो माणूसही तोच आहे आणि छायाचित्रातील माणूस एकच व्यक्ती आहे, वाचताना मात्र वेगवेगळे वाटतात, ठीक आहे. तो तुम्हारे बाप लगते. बघा 66 नंतर पुढचा. यस, हा पॅटर्न घेतलाय मुद्दाम, अगेन सिम्बॉलिकचा. इथे वर मी काय वापरलाय, सिम्बॉल हॅशटॅग, इथे काय वापरलाय मध्ये अल्फाबेट्स. आहे पॅटर्न सेमच, कोडिंग आणि डिकोडिंग इन ब्लड रिलेशन, म्हणजे टाइप्स कव्हर केलेले आहे. याचं उत्तर काय, 1. डायरेक्टच निघतंय, पहिलं उत्तर आहे. एफ ही के ची आई आहे असा दर्शवणारा पर्याय निवडा. 67चं 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 68 काय आहे, यस ही झेडची आई आहे, ठीक आहे. यस मायनस टी सोपा होता हा क्वेश्चन, कधी इथून नाही वाचायचा. 68चं उत्तर डायरेक्टली प्रश्न इथून वाचणं चालू करायचा. यस मायनस टी प्लस झेड, मग वर पाहायचं.
मायनस म्हणजे काय होतं पत्नी, टी प्लस म्हणजे काय होतं तर आपला वडील. बस मांडलं की डायरेक्टली उत्तर येतं. यस ही झेडची आई आहे. लिहून घ्या, असं आठवत नाही वेळेवर हा प्रश्न डायरेक्टली इथे वाचायचा आहे. यस मायनस टी प्लस झेड समीकरण वाचायचं आहे त्या क्वेश्चनचं. 69 यूपीएससीचा क्वेश्चन प्रिलिम्सचा मी रिपीट केला इथे. 69चं 1 उत्तर आहे. फक्त इथे प्रश्नच काय हेच माहित नाही तुम्हाला, आहे ना. तर प्रश्न असा आहे त्यातला की प्रोफेशनल जोडपे कोणते बरोबर आहे. ते 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 पती पत्नी आहे आणि त्यांचं प्रोफेशन बरोबर आहे. ते व्यावसायिक जोडपे कोणते त्यातलं. तर शिक्षक शिक्षक चुकतं, डायरेक्टली इलिमिनेट होतं. याचं उत्तर आहे 69चं 1, वकील आणि शिक्षक. व्यावसायिक जोडपे कोणते असा प्रश्न लिहा तिथं. घरी जाऊन पुन्हा एकदा ट्राय करा. नाही जर माहीत असलं तर तुम्ही ग्रुपवर टाका किंवा मला दुसऱ्या दिवशी लेक्चरला आल्यानंतर चीट ठेवा इथे. ठीक आहे. मी काय करेल की आपले जे तज्ज्ञ व्यक्ती आपल्या टीम मधले या अनुषंगाने, जसं सायन्स पत्तेवार सर घेणार आहे मॅथ्स रिजनिंग, तुमच्या ज्या अडचणी आहे या पेपर मधल्या त्या कोण घेणार आहे, गुप्ता सर. ते वीक मधून एक लेक्चर राहत असेल त्यांचं, त्यातलं तुमचे डाऊट सॉल्विंग हे रेग्युलर होईल, काळजी करू नका. ठीक आहे. सो बेसिकली मॅथ्स रिजनिंग आणि आपलं कोणतं सायन्सचं लेक्चर एक वीक मध्ये असेल तुमचं. म्हणजे जेव्हा माझा जीएस संपेल त्याच्या शेवटच्या दिवशी हे लेक्चर असतील, त्यामध्ये सगळे तुमचे डाऊट्स या विषयाचे सोडवले जातील. सध्या माझे इन्साइट्स काय, मी लॉजिक सांगतोय तुम्हाला, मी कसं हँडल करतो या प्रश्नाला. ठीक आहे. म्हणजे कंबाईनचा माहिती आहे, बाकी हाय स्कोर तुम्हाला. ठीक आहे. 69चं वकील शिक्षक. तर 70 एमचे आरशी नाते काय या अनुषंगानं बघा, डेटा सफिशियन्सी पॅटर्न तोच आहे, ब्लड रिलेशन टॉपिक आहे, पण मी वापरला काय टॉपिक सब टॉपिक डेटा सफिशियन्सी. ठीक आहे. याच्यामध्ये कधी उत्तर नसते कळायचं, काय बरोबर आहे ते पाहायचं असते. ठीक आहे. 69 70चं उत्तर आहे 4, कोणतीही माहिती पुरेशी नाही. डन. सांगा मॅथ्स आणि रिझनिंग. आता विचारत नाही मी तुम्हाला, पण मी उद्या चेक करेल. तुमचा जो पेपर आहे जाताना मी सांगतोस कशा पद्धतीने अनालिसिस करायचा आहे. आन्सर घेऊन घ्या पुढं 71 पासून. 71 सायन्स आहे. सायन्सचं लेक्चर तुमचं होईल तर आठवड्यातून एकदा, म्हणजे 7व्या दिवशी इथून क्वालिटी जेव्हा संपेल तेव्हा 15 7 105 किती क्वेश्चन होतात आपले, 15 7 105. प्रत्येक टेस्टमध्ये आपले किती क्वेश्चन आहे सायन्सचे 15, 105 क्वेश्चनचं डिस्कशन एंडला, सब्जेक्ट एंडला तुमचं 3 तासाचं असेल. त्यामध्ये पूर्ण रिव्हिजन केला जाईल तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 आठवड्यामध्ये. ठीक आहे. तेही मोफत आहे, काळजी करू नका. 71चं उत्तर 2 हेझनबर्ग. हेझनबर्ग प्रिन्सिपल लक्षात ठेवा, ज्यांनी सांगितलं एक्झॅक्ट पोझिशन आणि एक्झॅक्ट मोमेंटम. ठीक आहे. हे इलेक्ट्रॉन, हे थेअरी कोण मांडली आहे, हे एकाच वेळेस आपण फाईन करू शकत नाही, सायमल्टेनियसली फाईन करतो आपण. हेझनबर्ग. मॅक्स प्लँक आहे त्यातला, तो आहे क्वांटमवाला, त्यानं सांगितलं क्वांटम थेअरी पार्टिकल. ठीक आहे. 72 आयसोटोप्स. मुद्दाम मी एकदम आपले जे कन्व्हेन्शनल आहे ना, आयसोटोप्स, आयसोबॉर, न्यूट्रॉन, आपले इलेक्ट्रॉन, ते कव्हर केलेले आहे, कारण की तिथे आल्यावर वेळेवर आपला क्वेश्चन चुकतो. ॲटॉमिक आयसोटोप्स कोणत्या केमिकल प्रिन्सिपल आहे, याचं उत्तर काय 3 ABC. डी चुकीचं आहे. डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स असते का, नाही. ॲटॉमिक नंबर जर सेम असेल तर आयसोटोप्स आहे, मास नंबर सेम असेल तर आयसोबार आहे. बरोबर आहे. त्यामुळे 70चं उत्तर 3. 73 बघा, चांगला क्वेश्चन आहे. इनकरेक्ट कोणते. 73चं उत्तर, जर कोणी 3 त्यांनी केलेला आहे टिक, त्यांनी हात वर करावा. 73चं उत्तर 4 आहे. त्याने 3 टिक केलेला आहे, करा करा हात वर. ठीक आहे. म्हणजे हे सांगणं आवश्यक आहे. आपली जे काय कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते सांगत जा. मग मी माझं लॉजिक सांगतो तुम्हाला सायकॉलॉजीचं. काय झालं आहे, 73 वर पोहोचलाय तुम्ही, तुमचा फ्लो मेंटेन झालेला आहे. किंवा जर तुम्ही आर्ट बॅकग्राऊंडचे आहे, मॅथ्स लक्ष द्या, बोलू नका कोणी, लक्ष द्या. जर तुम्ही आर्ट बॅकग्राऊंडचे आहे तर ऑलरेडी सायन्स चालू झालेला आहे, त्यामुळे तिथंच तुमच्या मनात टेन्शन आलं पाहिजे की सायन्स चालू झाला, पहिला मुद्दा. दुसरं, या दरम्यान 70 क्वेश्चन पर्यंत जर मॅथ्स रिजनिंग जमलं नाही, त्याचं प्रेशर तुमच्यावर वेगळं आहे. हा झाला तुमचा दुसरा प्रेशर पॉईंट. तिसरा प्रेशर पॉईंट, जर तुमचा मागे पॉलिटीमध्ये तुम्हाला वाटत असेल की बरेचसे क्वेश्चन आपण स्किप केले, हा तुमचा तिसरा प्रेशर पॉईंट. 3 प्रेशर पॉईंट घेऊन तुम्ही जात आहे क्वेश्चन नंबर 73 वर. आणि मग तिथं तुमचं करेक्टचं इनकरेक्ट वाचताना चुकलं आणि तुम्ही 4 उत्तर मारायला पाहिजे तर उत्तर 3 मारलं. हे प्रेशर पॉईंटवर जो काम करतो तो असतो अनुभवी, आणि अनुभवी व्यक्ती हा नेहमी MS धोनी असतो. आलं लक्षात. सांगण्याचं तात्पर्य काय, हा जर क्वेश्चन इथे आज क्लासरूम मध्ये चुकला तर हरकत नाही,
मात्र या टेस्ट सिरीज मधून तुम्ही प्रॅक्टिस करा की असे क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे. मी माझा रेकॉर्ड सांगतो, माझ्या 5 मेन्स झालेल्या आतापर्यंतच्या, बरोबर, राज्यसेवा मेन्स इंटरव्ह्यू लावतो 4दा. तर त्या अनुषंगाने सांगतो 700 मार्क्सची असते आमची ऑब्जेक्टिव्ह. तर 7-5 3500 क्वेश्चन मध्ये आजपर्यंत एकही चुकलो नाही आहे मी. लिटरली सांगतो, एकही सिली मिस्टेक नाही आहे, अभिमानाने सांगतो. 3500 क्वेश्चन मध्ये आजपर्यंत असं कधीच झालं नाही मला हे मारायचं होतं आणि मी हे मारलं. कुठं नाही बोलत आहे. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आणि हे कशामुळे होतं, तर हे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचा रुटीन, तुमचा डायट, तुमचं डिसिप्लिन, सकाळी लवकर उठणं, प्रॉपर झोप घेणं. ठीक आहे. हे बोलणारच आहे जाताना आपलं, हे शक्तिमान बोलणारच आहे आपण. ठीक आहे. 73 4 समजलं का? हे लेक्चर कशासाठी होतंय, खूप महत्वाचं आहे. त्या बॅच मधून 50 दिवसात मला खरंच तुमचा रिझल्ट आणायचा आहे. केव्हा होईल हे शक्य, जेव्हा तुम्ही माझ्या अनुभवातून शिकाल. नाही तर अनुभव घेत बसा. ठीक आहे. बरोबर ना, वेळ जाईल, बाकी काही नाही. बरोबर. आणि कसं आहे, वय वाढतं ना. 73चं उत्तर 4 खर्च आपण होतो. नाहीदर ए नॉर बी. 74 आयसोबार रिव्हिजन करा. काय उत्तर, याचं उत्तर काय, 3. सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इज अ सेम. म्हणजे काय, नथिंग बट ॲटॉमिक मास नंबर जर सेम असला त्याला आपण आयसोबार म्हणतो. 75 पाठ पाहिजे. 2 8 18 32 विचारला कोणता होता, थर्ड सेल. काय उत्तर आहे, 18. आन्सर ऑप्शन 2. हात वर करा. 75वा कोणाचा चुकला क्वेश्चन प्लीज. मत नाही. ठीक आहे. जर चुकला असेल तर हा आहे तुमचा चुकलेला एक्साइटमेंट स्टेजमध्ये, की एवढं कठीण फेस करत आहे, एकदम आवडीचा दिसला सोपा, इतकी एक्साइटमेंट झाली की काय करू काय नाही. बरोबर आहे. आणि त्या काय करू काय नाही त्या एक्साइटमेंट फेजमध्ये जर तुम्ही हा क्वेश्चन चुकला असेल तर तुमच्यासारखं मूर्ख कोणी नाहीये. बरोबर आहे. तो बेसिकली लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा, पेपर सोडत असताना जर पेपर सोपा आला किंवा क्वेश्चन सोपा आला तर श्वास, म्हणजे श्वास घ्यायला वेळ नाही आपल्याला की, बरोबर. तो सांगण्याचं तात्पर्य काय, केअरफुल व्हा. आणखी जेवढा सोपा क्वेश्चन तेवढा ट्रॅप पॉईंट त्याच्यामधला जास्त, जेवढा कठीण क्वेश्चन त्याचे ऑप्शन सेटिंग सोपे. समजत आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, अवेअर व्हा डायरेक्टली. तो तुमचा फ्रॅक्शन ऑफ सेकंद असते आणि तुम्ही ते चूक करून बसता आणि एकदा टिक झाल्यावर होते का बदल, नाही. बरोबर. निगेटिव्ह उलट तो 1.25 घेऊन जाते आपले. आणि 0.25 न ज्याचा रिझल्ट गेला त्याला विचारा त्याची किंमत है ना. अजून तर त्या पोझिशन नाही आपण, चांगले मोठ्यानं जाते आपण, है ना, 15-20 मार्कानं. त्यामुळं तो अनुभव नाही घ्यायचा आपल्याला. आपल्याला डायरेक्टली उस पार जाणं आहे. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा, 75वा क्वेश्चन काय शिकवते तुम्हाला, जेवढा सोपा क्वेश्चन तेवढा त्याला आरामात डील करा. प्रामुख्यानं कंबाईन साठी सांगतोय. राज्यसेवेत आरामात आहे, ऑफिसर आहे, 2 तास आहे त्यांना. बरोबर आहे. असं नाही म्हणायचं मला, त्या अनुषंगानं मला म्हणायचं आहे की 2 तास आहे, कारण की डिसिजन मेकिंग बॉडी आहे, सायनिंग ऑथॉरिटी आहे. बरोबर आहे. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. ठीक आहे. 75चं उत्तर काय, 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 76. खूप छान क्वेश्चन आहे. राज्यसेवा प्रिलिम्सचा होता, माझा स्वतःचा चुकला होता. 76 नंबरचा क्वेश्चन आणि वाचताना वाटते दोन्ही बरोबर आहे, पण तू ब सेंटेन्स मध्ये थोडक्यात गुलीगत आहे, धोका. ठीक आहे. काय म्हणते आहे, अँड ॲटम इज इलेक्ट्रिकल न्यूट्रल. ब सेंटेन्स मध्ये निगेटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस. नो, नथिंग. काय, न्यूट्रल, न्यूट्रल असते. बरोबर आहे. बी सेंटेन्स चुकीचा आहे. ए करेक्ट, बी इज इनकरेक्ट. 76चं उत्तर 3. 77 चांगला क्वेश्चन आहे, कंबाईन मधलाच आहे तुमच्या, की त्याने म्हटलं थॉम्सन मॉडेलमध्ये ज्या विच प्रॉपर्टी एक्सप्लेन केलेली आहे, आन्सर ऑप्शन 1 आहे, ओव्हरऑल न्यूट्रलिटी ऑफ ॲटम. जे थॉम्सन पहिल्यांदा अणुभेदन करणारा मनुष्य. ठीक आहे. 78. आता तुमचं मेजरमेंटवर चालू झाले. 7 क्वेश्चन मी टाकले आहे. त्या अनुषंगाने केमिस्ट्री, पुढचे 8 क्वेश्चन आपण केलेले आहे फिजिक्सचे. फिजिक्स मधला आपला पहिलाच टॉपिक आहे मेजरमेंट. आजचं होमवर्क आहे तुम्हाला, पुन्हा गेल्यानंतर भस्के सरांचं पुस्तक किंवा आपल्या क्लासच्या नोट्स आहे, पहिल्याच टॉपिक मध्ये शिकवलं आहे ते. युनिट्स पाठ करायचे तुम्हाला. ठीक आहे. हे लिटरली असं वाटतं आपल्याला लहान झालो किंवा सोपं आहे, पण तोच आपल्याला वेळेवर 1 मार्क्स घेऊन जातो. आजचं होमवर्क काय, लक्षात ठेवा, युनिट्स पाठ करा. फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ह युनिट्स आणि अप्लाइड युनिट्स. 78चं उत्तर आहे 2. 79 होमवर्क आहे तुम्हाला अगेन. 10चा घात 3, 6, 9 नॅनो केव्हा असते वगैरे, पिको केव्हा असते, तर ते पाठ करून ठेवा. 10 टू दी पॉवर 18चं काय, एक्झा. तर पेझी शॉर्टकट आहे, पेझी लक्षात ठेवा. बेटा, एक्झा, झेटा आणि योटो. बेटा, झेटा आणि योटा लक्षात आहे. पेझी म्हणजे 10 टू दी पॉवरच्या अनुषंगाने 18 वगैरे ते लक्षात ठेवा. एक्झा जर 18 असेल तर मग याचा किती आहे, याचा अर्थ 10 आता
15, याचा किती आहे 10चा 21, याचा किती आहे 10चा 24. बेझी. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 80 सोपा होता, युनिटवर होता. मोमेंटम विचारलाय. मोमेंटम हे नेहमी काय असतं, न्यूटन पर सेकंद. पहिलाच ऑप्शन काय सेट केलाय, न्यूटन इंटू सेकंद. तर नाही, तुम्हाला तो ट्रॅप साठी आहे, न्यूटन पर सेकंद. 81 फॉर्म्युला लिहून घ्या 81 साठी. 81 चा फॉर्म्युला काय, फॅरेनहाइट -32 इंटू 5/9 इक्वल्स टू डिग्री सेल्सिअस. फॅरेनहाइट -32 इंटू 5/9 इक्वल्स टू डिग्री सेल्सिअस. व्हॅल्यू पुट डाऊन करा. सोपा होता क्वेश्चन. 104 आहे वाटते. 104 कशाचा, 80चं नाही, न्यूटन पर सेकंद. तिचं उत्तर 2 आहे. क्रॉस चेक करून घ्याल. ठीक आहे. 81 चा 104चा भाग द्या. -32 गेल्यानंतर 72 राहतात. 9 8 72, 8 पंच 40. मग एखादा मला सर ऑप्शन मध्येच नाहीये. विचारलं काय तुम्हाला बघा, केल्विन विचारलाय. आणि केल्विनची रेंज काय असते, 273 ते 373. मग 273 मध्ये 40 ऍड करा. 300 82. चांगला क्वेश्चन आहे. लुसेंट मधून जे आहे घेतलेला आहे. पुढचे 4 क्वेश्चन लुसेंटच्या क्वेश्चन बँक मधून घेतलेले आहे मुद्दाम, कारण की त्याचा सोर्स आहे आयोगाचा. लुसेंट घ्यायचं काम नाही हा, विकत ती वाटते, पैसा जास्त आहे. ठीक आहे. तो बेसिकली लक्षात घ्या, काही मी जे इथे पुस्तक सांगाल प्लॅटफॉर्मवर ते तुमच्या या टेस्ट मधून कव्हर होईल. फक्त तुम्हाला क्लास नोट्सच चांगल्या करायच्या आहे आणि तुमचं एक सोर्स बुक. ठीक आहे. तर 82 नॉट युनिट ऑफ टाइम, चांगला क्वेश्चन होता. काय उत्तर आहे, लाईट इयर. एक्झॅक्टली, लाईट इयर हे डिस्टन्सचं युनिट आहे. त्या अनुषंगानं लाईट इयर क्वेश्चन आयोगानं 2दा विचारलेला आहे. पॅरालॅक्स मेथड आहे विचारला, 2दा क्वेश्चन विचारलाय. नेक्स्ट, कॅन्डेला इज द युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक करंट डेन्सिटी इज काय असते, वेक्टर क्वांटिटी, कारण की डायरेक्शनची आवश्यकता आहे. 85 एनडी येथून घेतलाय डायरेक्टली. पेपर सेट डायरेक्ट एक्झामचं नाव टाकलंय. ठीक आहे. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट हे जे आहे नवीन डिस्कवर्ड स्टेट ऑफ मॅटर आहे. हे प्लाझ्मा आहे. तशा 5 आहे टोटल, वायू, द्रव, वायू, बोस आइन्स्टाईन आणि प्लाझ्मा. 5 स्टेट आहे. बरोबर आहे. तर उत्तर आहे रिसेंटली डिस्कवर्ड, लेटेस्टली तर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे. 85. नेक्स्ट घ्या पुढे, करंट अफेअर्स. करंट अफेअरचे आन्सर घ्या. 86 शेखर कुमार यादव यांच्यावर झाला होता उच्च न्यायालयाचा. बऱ्याच जणांनी जर त्याचा मिनिंग संकुचित घेतला असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला असं वाटलं असेल चेंज होईल. पण माझं उत्तर, प्रश्न काय होता की ही घटना झालेली आहे, त्या अनुषंगानं संविधानामध्ये कोणत्या अनुच्छेदात आहे का ज्याच्यामध्ये महाभियोग सांगितलाय. मग दोन्ही आहे त्यात, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. 124 सब आर्टिकल 4 आणि हायकोर्टचा आर्टिकल 218. आन्सर ऑप्शन 2 पाहिजे होतं, ए आणि नेक्स्ट 87 2015 मध्ये डिजिटल इंडिया अंतर्गत तो कार्यक्रम सुरू करण्यात आला. तो एक आपला ICT व्यासपीठ आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी व्यासपीठ आहे. त्याचं नाव काय, 87चं 3 प्रगती. 87चं उत्तर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 88 सांगा कोणी उत्तरेचं. का बरं 4. यस, व्हेरी गुड. सेक्रेटेरिएट नाही आहे स्वतःचं. G20 ला सेक्रेटेरिएट सचिवालय असं स्वतंत्र नाही आहे. ज्या देशाला अध्यक्षपद असतं त्याला सेक्रेटेरिएट मानलं जातं त्या वर्षीचं. ठीक आहे. त्यामुळे तो उत्तर 4 चुकलेलं आहे. ब्रुसेल्स, बेल्जियम. ठीक आहे. नेक्स्ट 89 सांगा, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष युनायटेड नेशन द्वारा 2025. ठीक आहे. इथे कोणी जर रिव्हिजन घेतली नसेल तर मग कुलीगत आहे ना, 2025 पाहिजे. एखाद्याला जर आठवलं मित्राचा मैत्रिणीचा वाढदिवस तर मग झालं. ठीक आहे. 90 बघा, 16 वर्षाखालील बालकाटी सोशल मीडिया बॅन आपल्यासाठी करायला पाहिजे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 90चं 4. कोणता देश आहे, ऑस्ट्रेलिया. आपल्यावर येणार वेळ. ठीक आहे. जेन झी आता जी सध्या कोणती आहे मग, जेन पिटा है ना. टेक्स घ्या पुढे. 90चं ऑस्ट्रेलिया. 91 बघा, हा मी काबर क्वेश्चन टाकलेला आहे की सर्वे जो आहे आपला इकॉनॉमिक सर्वे आहे ना, महाराष्ट्राचा असते आणि भारताचा, त्या अनुषंगाने असते एक
बेसिक ॲनिमल हजबेंड्ररी स्टॅटिस्टिक्स हे सॅम्पल सर्वे कडून रिलीज केल्या जाते आणि हा सर्वेतला डेटा आहे. कोणता? क्वेश्चन नंबर 91 इकॉनॉमिक सर्वे. इकॉनॉमिक सर्वे मधला तो 4थ्या नंबरचा मुद्दा मी चुकवलेला आहे कारण की पाठ पाहिजे तो. कृषीमध्ये जीव्हीएचा वाटा पशुपालनाचा लाईव्ह स्टॉकचा किती आहे? देऊन घ्या. मी 4था मुद्दाम चुकलाय. 30.38 आहे सध्या. 30.38 30.38% आहे. तो जुना ते आकडा दिला तो तुम्हाला तो 2014-15चा आकडा होता. आता किती आहे रिसेंटली? 30.38%. चौथा ऑप्शन बघा, जीबीए मध्ये पशुपालनाचा वाटा लाईव्ह स्टॉकचा. बाकी तिन्ही बरोबर आहे. 92 सांगा काय चुकवलेलं आहे? थर्ड मध्ये उपसचिव नाही आहे, सचिव आहे. बाकी बरोबर आहे. संजय मल्होत्राच आहे ते भावना को समजा. संगम मल्होत्रा वगैरे नाही, संजय मल्होत्रा. IIT कानपूरच आहे. का बरं टाकलाय IIT कानपूर? कारण की आयोगानं अरविंद केजरीवालची IIT चुकवलेली होती. ठीक आहे म्हणून. 93 सांगा महिलावरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणता आहे? 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबरच आहे ना? ठीक आहे. आपल्यासाठी अभिमानाचा क्षण होता कालचा. महिला क्रिकेट मध्ये वर्ल्ड कप आलेला आहे. ठीक आहे. सर्वांनी एकदा टाळ्या होऊ द्या महिलांसाठी. महत्वाचं आहे. मोठी अचिव्हमेंट आहे. नाही तर विराट रोको त्याच्यावरच असते आपला भर. ठीक आहे. 93चं उत्तर 3 25 नोव्हेंबर. 94 भारताचे सिकल सेल निर्मूलनाचे उद्दिष्ट काय? आन्सर ऑप्शन 4 2047. हे वेगळा आहे, ऑड आहे म्हणून मी ठेवला मुद्दाम तो 2047. 95 प्रख्यात तबला वादक का बरं सेट केलेला आहे? कारण की मागे कोणता तरी संगीतकार निधन झालं होतं आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या डिसीजवर आयोगानं क्वेश्चन विचारलेला होता. म्हणून मग इथे झाकीर हुसेन याच्या अनुषंगानं मी त्याच्यावर फोकस केला होता. मेन प्रामुख्यानं फोकस आहे त्याच्या डिसीजवर, इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस त्याला डिसीज झाला होता. तर ते कोणत्या घराण्याचा तबलावादक होता? आता बघू शकता ग्रुप सी च्या मेन्स मध्ये घराण्यावर चुकवलेलं होतं. ते पंजाब घराण्याचे तबलावादक होते. 96 सांगा. हा क्वेश्चन सेकंद वाचवण्याचा होता. पहिल्याच ऑप्शन मध्ये चुकवलेला आहे. मध्य प्रदेश नाही तर छत्तीसगड. गुरु घासीदास. त्यामुळे आन्सर ऑप्शन 1 आहे. बाकीचं वाचायचं नव्हतं काही. डेटा दिलेला आहे असा क्वेश्चन सेट होणार नाही परीक्षेत, लक्षात घ्या. मुद्दाम पर्यावरण सेक्शन त्या जानेवारी 25 मधला तुमचा पूर्ण कव्हर केला या क्वेश्चन थ्रू. जर विचारला ना पर्यावरण सेक्शनवर तर ह्या 4 मधूनच क्वेश्चन येईल. ठीक आहे. बेंगल चक्रीवादळ बंगाल, क्लायमेट चेंज इंडेक्स भारत 10वा, UNCD COP16 सौदी अरेबिया रियाद. हे बरोबर आहे. समजत आहे ना? अटमोस्ट कॉन्सन्ट्रेशन पाहिजे लेक्चर मध्ये, तेव्हाच 2 तासात एवढा डेटा दिला जाते. तर मग तर 4 तास लागतात. ठीक आहे. नेक्स्ट 97 सौर कोरोनाचा अभ्यास करणारे प्रोबा 3 मिशन कोणत्या देशाचे आहे? कोण आहे? जाक्सा. ठीक आहे. त्या अनुषंगानं प्रामुख्यानं C59 द्वारा सौर कोरोनाचा अभ्यास जाक्सा जपान. 98 सांगा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा रिपीट आहे PYQ आणि करंटचे PYQ आतापर्यंत 6 वेळा रिपीट झालेले आहे. 6 वेळा करंटचे क्वेश्चन रिपीट झालेले आहे आतापर्यंत. हे तुम्ही कधी पाहिलं नसेल तर. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. इंडेक्स दोनदा एकदा रिपीट झाला होता त्या अनुषंगाने. हा क्वेश्चन UNEP चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार राज्यसेवा मधला रिपीट आहे. 99 डोनाल्ड ट्रम्प सांगा तात्या टाइम पर्सन ऑफ द इयर. हे आता तर सर्वांना माहित होतं. केव्हा आधीचा केव्हा आहे? 2016. आणि 100 कोणता आहे? करत असता का ध्यान? ठीक आहे. कोणता दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून स्वीकारलेला आहे? 21 डिसेंबर 2024 पासूनच स्वीकारलेला आहे जागतिक ध्यान दिन. डन. सांगा ओव्हरऑल स्कोर. आता अनालिसिस कसं करायचं सांगतो मी 2 मिनिटात. बघा लक्ष द्या. यस असं लिहायचं आहे. सर्वांना मी उद्या चेक करेल. ठीक आहे. अशा पद्धतीचं अनालिसिस तुमच्या पेपरच्या मागे ऑनलाईन जर सोडवला असेल तर वेगळ्या कागदावर हे सर्वांनी करून आणायचं आहे. यस मध्ये पॉलिटी बरोबर किती, ते किती आणि अनअटेम्प्ट किती आहे. हा झाला तुमचा पहिला सेक्शन.
समजलं? लक्षात आहे का? ठीक आहे. यस मध्ये क्वालिटी. ठीक आहे, असे 3 सेक्शन करायचे. बरोबर किती, चुकले किती आणि अनअटेम्प्ट किती आहे, हा पहिला. ते दुसरा आपला मॅथ्स आणि इथे लिहा रिझनिंग. अगेन इथे तेच दोन. कोणतं? बरोबर किती, चुकले किती, बरोबर किती, चुकले किती. मॅथ्स आणि रिझनिंग 10 आणि 10 हे आहे आपला 50चा. ते लिहायचं आहे सायन्स. सायन्समध्ये आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्यामध्ये मग बरोबर चुकीचे, बरोबर चुकीचे. एवढी जर प्रामाणिक मेहनत केली ना तर कोणी अडवू शकत नाही तुम्हाला. 10,500 मध्ये आरामात याल, खात्री आहे. तर एवढं कन्सिस्टंटली करा. फिजिक्स केमिस्ट्री अगेन बरोबर चूक आणि बरोबर चूक. आणि लास्ट आपला सेक्शन कोणता आहे? करंट अफेअर्स. बाईक असं लिहा, बरोबर आणि. हा टेबल तुमच्या पेपरमध्ये जर तुम्ही प्रिंट आउट काढला असेल तर उद्या मला चेक करेल मी, केव्हाही रॅन्डम चेक करेल. त्यामुळे स्कोप नाही आहे आणि शाळेत मी शिकलो आहे ना, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. तेही एक्सक्युजेस चालणार नाही. बरोबर आणि चूक या अँगलनं उद्या तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करून आणा. आणि शेवटी आपला आवडता बॉक्स, ठीक आहे, काय असते तो तुमचा स्कोर. स्कोर किती आहे समजलं? मागच्या दिवशीचा पेपर कॅरी करा, जास्त बाहेर नसतो त्याचा आहे ना. बेसिकली नाही तर मग बॅगेमध्ये कोणी एक्सक्यूज देईल आणि ते एक्सक्युजेस शाळेतले सांगू नका. कोणते? पाणी आलं होतं ठीक आहे, समजलं ना. तो बेसिकली लक्षात घ्या. उद्या जर हा पेपर नसेल तर मग जे आहे बाहेर जावं लागेल क्लासच्या. सो बेसिकली काळजी घ्या. ओके डन. तर तोपर्यंत अटेंडन्स एक ब्लँक पेपर घ्या. अटेंडन्स लिहा, इकडे वेगळी इकडे वेगळी. एक ब्लँक पेज घ्या मोठं. घ्या ना, घ्या. नाही करा, तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमच्या पद्धत. ठीक आहे. कसं लिहायचं नाव? कसं लिहायचं नाव? आपलं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव, त्यानंतर आपलं सरनेम. ठीक आहे. सर्वांनी आपापले नाव, लेडीजनी या साईडनं लिहा आणि या पॅरलली लिहा. तोपर्यंत इकडे मी सांगत राहतो. समजलं प्रत्येकाला? नाही तर स्क्रीनशॉट काढू शकता, कॅमेराना तुमचा फोटो काढू शकता. ठीक आहे. असं उद्याचा प्रत्येकाचा लागेल. बघा आजचा आपला शक्तिमान पॉइंट आपला आहे. आज आपण बोलणार आहे झोप. ठीक आहे, स्लीप. ऍस्पायरंट फेज मध्ये, ठीक आहे, काल आपण बोललो होतो सोशल मीडिया, आज आपण बोलताय स्लीप. आपण रोजचा असा एक कीवर्ड घेणार आहे 50 दिवसामध्ये. तर तुम्हाला फायदा होईल तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये, फ्युचरमध्ये आणि एक चांगला नागरिक बनण्यासाठी. ठीक आहे. तर आजचा टॉपिक आहे आपला स्लीप. ठीक आहे. झोपायचं आहे का ठीक आहे. इथे बघा आता प्रामुख्यानं काय आपल्याला, म्हणजे आपण इतके शहाणे झालोय सध्या, ठीक आहे, का आपले आदिमानव परवडले. ठीक आहे, इतके शहाणे झालो आपण, म्हणजे सुपर ह्युमन झालो आपण आहे ना. तो बेसिकली लक्षात घ्या, आपल्या झोपीची जर काळजी घेतली नाही तर याचे लॉंग टर्मचे कॉन्सिक्वेन्सेस आहेच. पण ऍस्पायरंट फेजमध्ये सर्वाधिक जास्त महत्वाचा आहे तुमचं क्वालिटी स्लीप. डब्ल्यूओच्या रिकमेंडेशन नुसार, टेक्निकली बोलतो मी हे मुद्दे आणि मग प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो. ठीक आहे. डब्ल्यूएचओ नुसार ज्या सध्या आपण एज ग्रुपमध्ये आहे, ठीक आहे, तर मिनिमम 7 तास तर मॅक्सिमम 9 तास. काय जाऊन मस्त भेटला आहे ना, 9 तास मास्तर कडूनच भेटले आपल्याला. ठीक आहे. तो बेसिकली लक्षात घ्या, ऍस्पायरंट फेजमध्ये 7 तास मिनिमम तर मॅक्सिमम 9 तास पर्यंत आपली कोणत्याही एज ग्रुप असेल तर आपल्या हेल्दी माइंडसाठी, ठीक आहे, आपल्या हेल्दी सोलसाठी हे स्लीप रिक्वायरमेंट असते. परंतु काय होते की सध्या इन्स्टा व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये स्नॅप वगैरे सगळेच बरोबर, काय होत आहे आपली हळूहळू झोपेची क्वालिटी बिघडत आहे आणि क्वांटिटी सुद्धा बिघडत आहे. आणि ह्या ऍस्पायरंट फेजमध्ये सर्वात जास्त प्रेशर असते सकाळी उठून लवकर लायब्ररीत जायचं. आणि मग कशा त्या पद्धतीनं आणि रात्री स्क्रोल करत करत किंवा कधी डेली सोप पाहत पाहत कसा वेळ जाते तर लक्षात येत नाही.
सध्या लक्षात घ्या, ॲस्पायरंट फेजमध्ये सर्वात महाग जो आहे ना, तो तुम्हाला वाटते पैसा आहे. ठीक आहे किंवा पोस्ट आहे. पोस्ट नाही आहे. सध्याचा तुमचा सध्याची वेळ हे सर्वात जास्त महाग आहे. ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वापरत येणार नाहीये. हा फेज बरोबर आहे ना? त्याच्यामुळे त्या आणि लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटते इंटरनेट फ्री आहे. तुम्हाला वाटते सोशल मीडिया फ्री आहे. फ्री नाही आहे. तुमचं जे टाईम घेताय ना ते, तो सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे त्यांची. समजत आहे का तुम्हाला? तुमचा जो टाईम घेताय हे त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. कारण की जेव्हा तुम्ही WhatsAppला स्क्रोल करता किंवा तुम्ही Facebook किंवा Instaवर स्क्रोल करता, तिथे आजूबाजूला 2-4 पॉपअप असते आणि पॉपअप मधून काय होते तुम्हाला डायरेक्टली लिंक आता तुम्ही जाता हे तर मी कालच बोललोय आणि तुम्हाला अनुभवही आला असेल. मोबाईल कशासाठी घेतो आपण आणि जेव्हा ठेवतो ते आठवत नाही की मोबाईल कशाला घेतला होता. है ना? हे तर कालच बोललो आपण. तसंच सेम लक्षात घ्या जेव्हा तुम्ही अभ्यासाचं काहीतरी सर्च करायला जाता आणि नोटिफिकेशन तुमच्या ऑन असते, तेव्हा तुम्ही नोटिफिकेशन जाता लगेच WhatsApp, Facebook किंवा Instaवर जेव्हा जाता तेव्हा तुम्ही मागच्या 3-4 महिन्यात कोणत्यातरी वस्तूला खरेदी करण्यासाठी जे आहे ना तुम्ही सर्च केलेलं असते. तर बरोबर त्या स्क्रीनवर पॉपअप येते एखादा किंवा हे वस्तू एवढ्याच रुपयात आहे, डिस्काउंट आहे याच्यावर. तुम्ही जाता त्याच्यावर क्लिक करता, ते क्लिक करता, पुन्हा तुम्हाला वस्तूचा भडीमार होतो. तुम्ही त्या गोष्टी स्क्रोल करता आणि भरपूर ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असते. असं करत-करत ज्या गोष्टीसाठी तुम्ही मोबाईल घेतला होता हाती, तो गोष्ट बाजूला राहते आणि भलत्याच गोष्टीच्या मागे तुमचं जे ट्री सायकल आहे ते चालली जाते आणि कंपनीचा तोच उद्देश आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल का सोर्स ऑफ इन्कम काय आहे? आणि मी स्वतः टेक आहे त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअर असल्यामुळे मला ह्या गोष्टी सगळ्या मी काम केलं त्याच्यावर. ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, विनंती आहे सोशल मीडिया डिटॉक्स हा महत्त्वाचा आहेच, परंतु या सर्वांचा संबंध आहे आपल्या चांगल्या झोपेशी. आणि हे जे मी म्हटलं 3500 मधून एकही चूक नाही झाली, त्याच्या मागे एकमेव फॅक्टर जो आहे, एकमेव म्हणजे 3 फॅक्टर आहेत तसे. स्लीप, तुमचा डाएट आणि तुमची एक्सरसाइज. त्यातला आज एक पहिल्या फॅक्टरवर बोलतोय मी आणि तो अटमोस्ट आहे. कोणता? स्लीप. कारण की हे नाही ठरवत, की उद्याचा दिवस कसा जाईल हे उद्याची सकाळ नाही ठरवत. आदल्या दिवशीची रात्र ठरवते. उद्याचा दिवस कसा जाणार आहे. है ना? म्हणून लक्षात घ्या आदल्या दिवशीची काळजी जो घेते झोपेची, त्याचा दुसरा दिवस बेटर जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे सोशल मीडिया डिटॉक्समध्ये काल जे बोललो मी, त्याच्याशी संबंधित असणारा पॉईंट आहे स्लीप. त्यामुळे आजपासून सर्वांनी प्रतिज्ञा करा. ठीक आहे, की रात्री झोपताना एनी हाऊ मी मोबाईल वापरणार नाही. समजला? म्हणजे मिनिमम म्हणजे जे काही महत्त्वाचे मोठे-मोठे व्यक्ती येऊन गेले आहे, त्यांनी सेल्फ हेल्पवर लिहिलेलं आहे. कोण आहे? रॉबिन शर्मा, चेतन भगत, ठीक आहे. बरेचसे आहेत. जोसेफ मर्फी, युval नोआ हरारी, ठीक आहे. इंटरनॅशनल ऑथर आहे सगळे, बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की मॅक्सिमम झोपायच्या अगोदर 2 ते 3 तास स्क्रीन टाइम ऑफ असावा. आपण एवढं तर नाही करू शकत, पण निदान अर्धा 1 तास तरी मोबाईल वापरू नका झोपेच्या अगोदर. एखादा माणूस सर झोपच येत नाही, बरोबर आहे. है ना? तर हा झाला तुमचा लक्षात घ्या. हे कॅटेगरी आहे. ही कॅटेगरी आहे तुम्हाला आयुष्यभर सामान्य माणूस ठेवायची. मी कराल, एक वेळ अशील स्पर्धा परीक्षेत होईल किंवा नाही होईल. मग तिकडे नंतर काय कराल? हे बघ आणि आपण टाटा अंबानीचे तर मुलं आहे नाही. आपण काय आपले बोर्नव्हिटाला आहे का आपण? राहुल गांधी सर नेहमी सांगतात, बोर्नव्हिटा नाही आहे आपले. बरोबर आपले काय? आपले काजू म्हणजे आपले शेंगदाणे. आहे ना? 1 किलोत भरपूर येते बुवा. आहे ना? तर बेसिकली म्हणून लक्षात घ्या. तर घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियाशी संबंधित असणारी महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्लीप. त्यामुळे रात्री झोपताना पहिला मुद्दा, की स्क्रीनचा वापर कमीत कमी करा. प्रामुख्याने Insta, WhatsApp हे सगळे तुम्हाला डायव्हर्ट पॉइंट आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यासावर परिणाम होत आहे. तुमच्या लक्षात येत नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा, ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्या खोलीचं, त्या रूमचं वातावरण कसं असलं पाहिजे. प्रामुख्याने लक्षात घ्या, तेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट व्हिजिबल लाईट्सशी नसावा. ही काळजी घ्या. त्याच्यामुळं क्वालिटी ऑफ स्लीप चांगली राहते. WHO जर साईटवर तुम्ही गेले, तर बेटर स्लीपमध्ये खाली इमेजेस दिलेले आहे. त्यातलं मी सांगतोय. समजत आहे का सगळ्यांना? त्यामुळे लाईट बरोबर आहे. त्यामुळे जे आहे डिम लाईट किंवा लाईट म्हणजे बरोबर आहे. एखादा वाटत भीती वाटते, बरोबर आहे. सो बेसिकली लक्षात घ्या, ते असावा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा का जे आहे वॉटर इनटेक आपला झोपायच्या अगोदर भरपूर नसावा. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होते युरिनमुळे जर मधला ब्रेक झाला आपला, तर युजुअली आपली जे स्लीप सायकल असते ना त्याच्यामध्ये काय असते लक्षात घ्या. WHO नुसार 60 म्हणजे आपलं जे 40 मिनिटं 45 मिनिटं हा असतो आपला डीप स्लीपचा फेज. 40 ते 45 मिनिटाचा. अशा 6 सायकल पूर्ण झाला पाहिजे. तेव्हा आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी हेल्दी फील होतं. किती मिनिटं? 45 मिनिट्सच्या 6 सायकल सिक्वेन्सनं चांगल्या झाल्या पाहिजे. बरेचदा जेव्हा तुम्ही मधल्या रात्री एखाद्या उठता, बरोबर आहे. तेव्हा जी तुमची झोप मोड होते, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशीचा दिवस तुमचा बोरिंग वाटतो तुम्हाला, है ना? त्यामुळे काय करा, झोपतायच्या अगोदर वॉटर इनटेक कमी ठेवा, दिवसभर जास्त ठेवा. आफ्टर म्हणजे लेट इव्हनिंग नंतर पाण्याचा इनटेक तुमचा कमी असला पाहिजे. समजलं?
तिसरा महत्वाचा रूल की जेव्हा जर तुम्हाला वाटलंच, असतेच सवय कोणाकोणाला, बरोबर, जर रात्र तुम्हाला जाग आलाच, एकमेव वॉर्निंग आहे, कृपया मोबाईलची स्क्रीन मध्ये टाइम किती झाला बघू नका. कारण की तो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. जेव्हा तुम्ही टाइम बघता तेव्हा तुमचे चक्र चालू होते सायकोलॉजीचे, अरे यार लगेच मोजता तुम्ही 3 4 5, अरे यार 5 तास झोप गेली. मग तुम्ही अलार्म ऑफ करता आणि पुन्हा 8चा अलार्म लावून तुमचा दुसरा दिवस बेकार जाते. त्यामुळे रात्री जेव्हा मध्यरात्री तुम्ही उठता, जाग आला, तर मोबाईलची स्क्रीन बघू नका, निवांत झोपा. ठीक आहे, समजलं प्रत्येकाला? हे जे काही रूल्स आहे आणि ह्या रूल्समुळे तुमची बेटर स्लीप होईल आणि ह्या बेटर स्लीपचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट कशा संदर्भ आहे, तुमच्या एफिशियन्सी, तुमचा अभ्यास जास्तीत जास्त होणार. समजलं प्रत्येकाला? हे एवढे महत्वाचे मुद्दे आहे आणि मी हे सगळं रिसर्च करूनच सांगतोय. त्या अनुषंगानं जे काही माझे 100-200 पुस्तक वाचून झालं त्यातलं सांगतोय तुम्हाला. कृपया ते ऐका. त्याचा संबंध आहे. त्या दिवशी तुम्ही विनर स्टेजवर राहाल तेव्हा नक्की आठवण येईल या शब्दाची. घ्याल सगळी काळजी. ठीक आहे, हे एकाएकी होणार नाही. बॅकअप करणारे थांबा. बोर झाला का? ठीक आहे. तर शाळेतल्या सवयी अजूनही गेल्या नाही ना आपल्या. ठीक आहे, तो लक्षात घ्या. हे एकाएकी होणार आहे का? नाही. याला वेळ लागेल. ऍक्सेप्ट करा, मान्य करा. एकाएकी होणार नाहीये. इन्स्टा, व्हॉट्सअप किती वर्षापासून चालू आहे? तुम्हीच बघा. ठीक आहे, लॉंग डिस्टन्स. ठीक आहे, तो बेसिकली हे एकाएकी बंद होणार नाही, पण याची डायरेक्शन आपण चेंज करू शकतो. त्यासाठी काय करायचं आहे, रात्री झोपताना एखादं चांगलं सुंदर बुक्स वगैरे वाचा. त्यामुळे ते जे थॉट्स तुम्ही युनिव्हर्समध्ये टाकता, तेच थॉट रात्रभर तुमच्यावर व्हाईब सोडतात. त्याला क्वांटम फिजिक्सचा लॉ म्हटल्या जाते. म्हणजे महान लोक असेच महान नाही बनत ते. आपण गधे आहे, हार्डवर्क करतो. ठीक आहे, हे स्मार्ट वर्कच्या ज्या टेक्निक्स आहे ना, हे इंटरनॅशनल जे काही वेगवेगळे कॉन्फरन्सेस होतात, याचे लाखो लाखो रुपये घेतले जाते एका सेशनचे. आलं लक्षात? त्या अनुषंगानं म्हणून हे सांगतोय आपण. या अनुषंगानं नेहमी लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. ठीक आहे, काळजी घ्याल. ते थांबतो. बाकी तुमचे रिव्ह्यू सांगा. आजची टेस्ट कशी होती ओव्हरऑल? बेटर आहे एक्सपिरियन्स? ज्यांचा स्कोर कमी आला त्यांनी बिलकुल टेन्शन घेऊ नका. अजून अपमान उद्या उद्या. ठीक आहे, काही हरकत नाही. पण 7 दिवसानंतर जेव्हा आपण कॉम्प्रेसिव्ह टेस्ट चालू करू तेव्हा अपमान नाही झाला पाहिजे. आहे 7 दिवस तुमच्याकडे, करा इम्प्रूव्ह. आहे वेळ आपल्याकडे, है ना? होऊन जाईल, 100% होऊन जाईल. माझं झालं, तुमचं येईल. ठीक आहे, ते थांबतो. थँक्यू. उद्या किती वाजता भेटू?